साहेब, आपला सिनेमा देऊळ बंद 2 100 कोटी पूर्ण झाला. वा 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 वा, काय खुशखबर आहे. अरे आज आत्ता या घडीला कोण आहे आपण कोण आहे मार्केटमध्ये? जेव्हा माणसाला कंटेंट सुचत नाही तेव्हा तो महापुरुषांवर किंवा संतांवर किंवा देवावर चित्रपट काढतो आणि तेच प्रवीण तरडेंनी केलंय. जेव्हा पिक्चर 50 कोटी क्रॉस केला 11 दिवसात, पहिला पण नागराजचा आला रे. तर रितेश तर म्हटला, प्रवीण मोड तू रेकॉर्ड, मराठी इंडस्ट्री यार मोठी करायची आपल्याला. शाहरुख खान एक मुस्लिम आपल्या हिंदू माणसाला, हिंदू देवताच्या चित्रपटाला डिस्काउंट कसं देईल? तिथं मी किती हिंदुत्ववादी आहे मला दुसरे कोणी शिकू नये रे. काय रे सतत हे बीजेपी आणि हे सगळं. फक्त आता मी फिल्म लाईनीत आलोय, मी सेलिब्रिटी झालोय म्हणून आता मी नाही या संघाबद्दल बोलणार. अरे असं कसं शक्य? खूप माझा जवळचा मित्र म्हणला, सध्या खूपच बीजेपीच्या कार्यक्रमाला दिसतोय हा माणूस. तिकीट हवंय का काय प्रवीण तरडेला बीजेपीचं? तुला एक माहितीये, मी विश्वजित कदम यांचा काँग्रेसचा प्रचार केलाय दणकून. नाही, हे काय मी केलाय. देऊळ बंद इतका चालतोय त्याच्यावर काही जण जळतायत. कोण आहे ती जळणारी लोक? म्हणजे त्यांच्या सिनेमांबरोबर आमचे टीजर नाही लावले, आमच्या सिनेमांना क्रिटिक्स रिव्ह्यू नाही दिले. गरज नाही तुमच्या रिव्ह्यूची. हे म्हणतायत की देऊळ बंद 2 चित्रपटाचा जेवढा केवढा प्रॉफिट आहे आम्ही शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी वापरणार आहोत. आता हे वापरले गेले नाही गेले हे खरं कशावरनं समजायचं? का उचलली जीभ लावली टाळायला? कसं काय करणार? इथून पुढे प्रवीण तरडेशिवाय चर्चा होणार नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये, आणि आमचे रेकॉर्ड आम्हीच मोडणार आहे. पण आज लिहून घेतो, या चित्रपटामध्ये जे विलन आहेत ते सुद्धा स्वामी समर्थांना पूजतात असं दाखवलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचं सीन, एक मुस्लिम माणूस स्वामी समर्थांच्या खांद्यावर दाखवला. आज आमच्या चॅनलवर एक महाभाग्य आमचं की एक खूप मोठे असे विलक्षण महामानव आलेले आहेत. त्यांचं नाव आहे प्रवीण विठ्ठल तरडे. आणि त्यांच्यासोबत ज्यांचा मला खरंच इंटरव्ह्यू घ्यायचा होता असे वाणी सर पण आलेले आहेत. मला प्रश्न विचारायचा आहे, त्याच्या आधी मला एक प्रश्न असा आहे की स्वतःचा व्हॉल्यूम कधी कमी करावा असं वाटलं नाही करे तुला? कसं आहे माहितीये का, जो कष्टाने कमवलीये ती गोष्ट कमी का करायची? अच्छा. आणि तू म्हटला तसा भोग असतात, आता मलाही भोगायचंय पुढचा अर्धा पाऊण तास. अरे पण असं अरे एकतर वाणी सर तुम्हाला माहिती, घरी गेलात तुम्ही याच्या बघितली, म्हणजे आमची स्नेहलताई बघितली कशी गोड गोंडस. आणि हा कसं आहे म्हणजे असंच असतं बाबा हे असं. बरं आता हेच जर का कोणाचा फोन तिथे वाजला त्याच्या काहीतरी ते शूटिंग बिटिंग मध्ये, तर सगळ्यांवर उडायचं चढायचं. पण हे मात्र माझ्या व्हिडिओतून याचा फोन वाजणार, त्याला सगळं अलाउड. का रे? जनाची नाही, मनाची नाही, कोणाची तरी लाज का नाही रे? हे बघ, तू काय म्हटलास की भोग भोगावे लागतात, मग भोगायचं. मग रिंग का वाजली एका वाजली ते नाही बोलायचं. आता भोगतोयस ना, मग भोगायचं. रिंग वाजलेलं भोगायचं. मूड आला तर निघून पण जाईल मी थोडा वेळ बाहेर बोलायला. हा, मी बाबा नवीन सिनेमे येत असतात. काय ह्यांचा झालाय, आता झाले 100 कोटी, संपलं यांचा कार्यकाळ, तर तुला भोगावं लागेल ते. मला आता काय नको सांग. ठीक आहे, व्हिडिओ सुरू करू सर. सगळ्यात पहिले प्रवीण विठ्ठल तरडे, मिस्टर प्रवीण विठ्ठल तरडे, मला इथं तुमच्या लेखनाची शपथ घेऊन सांगा, आज जे प्रश्न विचारीन त्याला न घाबरता, कुठेही न कट करता मला हा व्हिडिओ रिलीज करून द्याल. आई हिम्मत. अरे पण जो घाबरून उत्तर देतो तो प्रवीण तरडे कसला? वा. अरे तू प्रवीण तरडेला बोलवलं, ह्याच्यात हे पॅकेजच आलं. हा, मी तिथं शपथ घ्यायची पण गरज नाही. येणार ते खरं न घाबरताच. मग आता न घाबरता मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. म्हणजे जिथं जिथं जायचं तिकडं कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची. हा, म्हणजे आम्ही लोक दिसत नाही, उगाच खान लोकांचं कौतुक करायचं. शाहरुख खान बाबा कसा गोड, भाई कसा बाबा आपल्यासोबत काम करतो. काय म्हणजे तुला डी कंपनीकडनं पैसे बिसे येतात काय? हे बघ कसं आहे माहितीये का, खरा मराठ्याचं एक हे सांगतो मी. काय म्हटलोय, परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट. उपकार ठेवायचे नाही. खरा माणूस तो जो केलेल्या उपकारांची परतफेड 4 चौघात करतो, त्या माणसाचं नाव घेऊन. मग तो शाहरुख खान आहे का पिट्या परदेशी आहे का तो सुन्या 32 माझा रूम पार्टनर, त्याचंही नाव घेतोच ना मी. घेतलं पाहिजे. आता एक लक्षात ठेव रे, हा माणूस 100 कोटी डोनेट करतोय. यांच्याकडे काय पैसे नव्हते का रे? पैसे पॅकेज मी ठरवलं होतं ना, त्यांच्याशी पैसे माझ्याकडे नव्हते. किती ठरवलं होतं? बाहेरचं 12-13 लाखाचं असतं तेवढं ठरवलं होतं. ते 43 झालं. कारण कसं होतं माहितीये का,
मोजोंना जे नाक लावले मोहन जोशी सरांना आणि कान हे खोटे आहेत. माहितीये ना, ते जरा हे वाटावं म्हणून. आणि संपूर्ण सिनेमात मोजोंना ग्लो केलंय, ग्लो आम्ही. तर आणि मोहन जोशींना ह्याचा त्रास व्हायचा, कारण ऊन होतं रे 48 डिग्री. तर ते मग ते वैतागायचे आणि ते हलायचं. पण तरी आम्ही शूटिंग कम्प्लीट केलं, कारण माझ्याकडे काय होतं, VFX ला करता येईल, DI ला आपण दुरुस्त करू. तर ते इतकं होईल वाटलं नव्हतं आणि त्याचं बजेट वाढलं. अच्छा, शाहरुखनी VFX म्हणजे त्या शाहरुखच्या तर मी काही नाही, मी फक्त विनंती केली की बिल कमी करा. शाहरुख खान एक मुस्लिम आपल्या हिंदू माणसाला, हिंदू देवताच्या चित्रपटाला डिस्काउंट कसं देईल? पण इथं हिंदू मुस्लिमचा प्रश्न काय? तो सिनेमावाला, मी सिनेमावाला. बिझनेस इथं हिंदू मुस्लिमचा काय प्रश्न? तो सिनेमावाला, मी सिनेमावाला. मी त्याच्याकडे डिस्काउंट मागितला, त्यांनी फक्त टेक्निशियनला त्याच्या एवढंच विचारलं की पिक्चर चांगला आहे का. सगळेजण म्हटले अप्रतिम सिनेमा आहे, त्यांनी डिस्काउंट देऊन टाकला. आणि नुसता डिस्काउंट नाही, निर्माता इथं बसलाय, आम्हाला DCP काढायची होती, पिक्चर रिलीज होता. तो म्हटला तुला माहितीये सगळं बिल दिल्याशिवाय DCP देतात का? नाही. तो म्हटला पहिली DCP द्या, बिलाचं बघू. म्हणजे तसं पाहिलं असतं आणि आपल्याला जर गंडवायचं असतं तरी कसे काय मागू शकले असतात पैसे की नाही, मग DCP का दिली असं असतं ना. पण तो DCP म्हणजे ज्यांना माहित नाही, DCP म्हणजे सगळं मिळून पिक्चर जो रेडी होतो, जो तुम्ही बघता तो सिनेमा म्हणजे DCP, त्याची थोडक्यात कॉपी, बरोबर की नाही. तर तो त्याचा मोठेपणा नाही का रे. जर एखाद्याने मोठ्या मनाने आपल्याला काहीतरी मदत केली आहे तर जात पात धर्म बघून त्याचे उपकार आपण हे करायचे का? मानले पाहिजेत ना रे. कळलं का? हे बघ, जिथं हिंदुत्ववादाचा प्रश्न आहे तिथं मी किती हिंदुत्ववादी आहे मला दुसऱ्या कोणी शिकवू नये रे. लक्षात ठेव, मला दुसऱ्या कोणी शिकवू नये हिंदुत्ववाद. तर प्रवीण तरडे किती हिंदुत्ववादी आहे सगळ्या जगाला माहिती आहे. वाणी सर, याच्याबद्दल तर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. काय आहात तुम्ही, तुमचा मूळ बिझनेस काय आहे आणि याच्यात कसा काय आला? नाही, माझं मूळ गाव कोपरगाव. मी पुण्यात आलो 86-87 ला आणि माझा बांधकाम व्यवसाय. मी फक्त एक फोन उचलतो, सांस्कृतिक मंत्र्यांचा आहे. हॅलो, मित्रवर्य मंत्री साहेब नमस्कार. बोला. तुमचा फोन होता तेलंगणात राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर कार्यक्रमात होतो. हा साहेब, आपला सिनेमा देऊळबंद 2 100 कोटी पूर्ण झाला. पार्टी करायला पाहिजे. म्हणजे काय, तुमच्याशिवाय कसं करणार ना, म्हणूनच फोन केलाय. 11 तारखेला पुण्यात. पुणे का तर पुणे शहर आजपर्यंत तसं दुर्लक्षित राहिलंय त्या बाबतीत, म्हणून 100 कोटीचं सेलिब्रेशन आम्हाला तुमच्या हस्ते करायचंय. अख्खी इंडस्ट्री येणार आहे. हॅलो, बास ते हवंय. आणि कदाचित आपण आजवरचा मराठीतला सर्वश्रेष्ठ सिनेमा ठरू शकतो, कारण अजूनही आपला सिनेमा उत्तम चाललाय. वा 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 वा, काय खुशखबर आहे. हा, त्यामुळे तुम्ही 2 गोष्टी सांगायच्या. एक तर सिनेमा बघायचा कधी, ते आम्ही सगळं मुंबईत करणार तुमची व्यवस्था, आणि 11 तारीख संध्याकाळ आमच्या बरोबर पुण्यात. SMS टाकून द्या मला, म्हणजे डायरेक्ट नोंद होऊन जाईल. वेळ काय असतं. येस, सगळं मी आजच्या आज पाठवतो. बस आम्हाला, आणि ऐका, प्रमुख पाहुणेच तुम्ही, सगळं काही तुम्ही, बाकी सगळे कलाकार येणार इंडस्ट्रीतले. सगळ्यांना बोला जरा सेलिब्रेशन करू. हो, सगळं मोठं सेलिब्रेशन करणार आहोत, खूप मोठं. सर्व कलाकार. डन 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 डन. यस सर, यस सर. 11 तारीख सगळं पाठवतो डिटेल. ओके ओके, धन्यवाद. म्हणजे प्रोड्युसरला तर खिशात घालायचंच, सांस्कृतिक मंत्र्यांनाही असं गोड सदाशिव पेठेचं पाणी पिलंच करे तू. नाही, तसं नाही. मी सांगितलं ना, तुम्ही किती वर्ष काय काम करता या सांस्कृतिक मंत्र्यांबरोबर. 1992 साली जेव्हा ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करायचं तेव्हा मी करायचो. अनेक आंदोलनं, अनेक गोष्टीत सहभाग घेतला एकत्र. आता ते त्यांच्या परीनं तिकडं खूपच मोठे झाले, मी माझ्या परीनं माझी धडपड चालू आहे या क्षेत्रात. तात्पर्य काय, प्रवाहात टिकून राहावं लागतं सतत. एका म्हणजे खरं तर लगेच काय ते म्हटले, दिली तारी. आशिष जी होते ना, आशिष जी होते. आणि म्हणून बोलताना काय म्हटलं, मित्रवर्य मंत्री साहेब, कारण तो मित्रांचा मित्र आहे. आणि तो माणूस हे स्वतः एका सिनेमाचा प्रोड्युसर आहे.
ते सिनेमावाले आहेत. म्हणून अनेक वर्षांनंतर मिळालेला सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक मंत्री असं मी आशिष शेलारांना त्यांच्याबद्दल नेहमी बोलतो. आता घावला गडी. काय रे सतत हे बीजेपी आणि हे सगळं संघ आणि हे करायचं असतं. बाकीच्यांचे पण विचार ते ऐक. नाही हे बघ, करायचं असतं म्हणजे मला कळलं नाही. प्रत्येक माणूस या भूतलावरचा, तू मतदान करतोस, 100%. मी मतदान करतो, तुम्ही मतदान करता. आपण कधीच सांगत नाही कुणाला करतो. सगळेच लेखक दिग्दर्शक असे नसतात ना की घरात बसलेत, आपला सिनेमा केलाय, आपलं काहीतरी घरगुती दाखवले डायनिंग टेबलच्या भोवती, आई बाबा पप्पा मम्मी सगळे जेवतायत. असलं तर मी करत नाही. सामाजिक विषय सिनेमात असतात. ज्या अर्थी माझ्या सिनेमात सामाजिक विषय असतात त्यावेळी मी सामाजिक चळवळीतून आलेला असतो ना, बरोबर. आता समजा जब्बार पटेल आहेत, मोहन आगाशे आहेत, प्रवीण तरडे आहे, नागराज मंजुळे आहे, रितेश देशमुख आहेत. आता रितेश देशमुख हा कुठल्या विचारसरणीशी संबंधित आहे तुझ्या मते? ऑब्व्हियसली म्हणजे काँग्रेस आणि त्याचे वडीलच मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. नागराज मंजुळेची स्वतःची एक विचारसरणी आहे जी त्याच्या वागण्या बोलण्यात भाषणातून दिसते. तशी प्रवीण तरडेंची आहे. प्रवीण तरडे हा काय सिनेमा सक्सेसफुल झाल्यानंतर सांगू लागला का मी संघाचा स्वयंसेवक आहे? मी लहानपणापासून जातो ना संघाच्या शाखेत. आणि लक्षात ठेव, संघाचा स्वयंसेवक आहे म्हणूनच इतक्या ठामपणे बोलू शकतो. तुम्ही कुठल्या तरी एका विचारसरणीशी, आता किरण माने कुठल्या तरी विचारसरणीशी संबंधित आहे 100%. बरोबर. चांगला कलाकार आहे, म्हणजे माझ्या बरोबर त्यांनी मनोमिलन मध्ये काम केलेलं आहे. पण तो त्या विचारांवर बोलतो म्हणून माझ्या अटी वाईट करे. प्रत्येकाला अधिकार आहे ना. आता निखिल वागळे माझा आवडता पत्रकार आहे, माहितीये तुला? सगळ्यांचं आवडतं पत्रकार. सांग का माझा आवडता आहे? बघ, काहीही असू दे, त्या माणसाने किती हल्ले पचवले, किती पक्षांचे पचवले वेगवेगळ्या. त्यांनी टीका करायची त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांवर पण केली आणि करायची त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंवर पण केली, करायची तेव्हा पवार साहेबांवर पण केली. म्हणजे त्यांनी त्याच्या पत्रकारितेचा धर्म पाळला. म्हणून मी त्याच्याबद्दल कधी बोललो का रे वाईट? नाही. कारण का असंच असलं पाहिजे माणसाने. ज्यावेळी तुम्ही कुठल्या तरी सार्वजनिक ह्याच्यात राहतात, काहीतरी काम करता, तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी विचारसरणीशी बांधील असता. फक्त आता मी फिल्म लाईनीत आलोय, मी सेलिब्रिटी झालोय म्हणून आता मी नाही या संघाबद्दल बोलणार. अरे असं कसं शक्य? मला घडवलंय, संघाच्या शाखेवर मी घडलोय. इतक्या प्रामाणिकपणे बोलतो, स्पष्ट बोलतो एखाद्याला, कारण खोटं वागत नाही. ही ताकद आली कुठून? कुठल्या तरी विचारसरणीची राहिल्यामुळे आली आहे ना. आणि प्रत्येक जण असतो असं नाही, प्रत्येक जण असतो. आणि प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक याला तो अधिकार आहे. काँग्रेस एक काळ असा होता की लोक घाबरायची मी संघाचा आहे सांगायला. त्या काळातही सांगायचो मी संघाचा आहे, बरोबर की नाही? आणि ह्याच्यात लपवण्यासारखं नाही. मी हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे, हे मी लपवलंय का आजपर्यंत कधी? जेवढं मला माहिती आहे. थेट बोलतो. कारण का माहितीये का? मी लपवून करू काय? पण ज्यावेळी मी मुळशी पॅटर्न सिनेमा केला तिथं दिसला शेतकरीच ना रे. ज्यावेळी शाहरुख खानचे आभार मानायचे होते मी मानले ना. तिथं माझी हिंदुत्ववादी विचारसरणी आणि शाहरुख खानचे आभार मानण्याचा संबंध काय येतो? जो चांगला आहे तो चांगला आहे. सलमान खान त्याच्या घरी गणपती बसवतो ना रे, बरोबर की नाही? आणि जाहीर टाकतो की नाही? तर जिथं आपले विचार मांडायची वेळ आहे तिथं कणखर राहिलंच पाहिजे. तिथं कणखर राहिलंच पाहिजे. आणि जिथं त्या विचारांच्या पलीकडे जाऊन उपकारांची, आता आम्ही मदत करतो, मुलांना मदत करतो, 200 मुलींना मेसचा डबा. आम्ही असं विचारलं का तू कुठल्या विचारसरणीची आहेस? तिथं मदत करताना फक्त गरजवंत एवढंच बघायचं असतं. गरजवंताला विचारसरणी नसते, गरजवंताला धर्म नसतो, त्याला मदत करायची असते. आपण तात्पर्य काय? विचारसरणीवर उलट जो ठाम राहतो तो खरा, आणि जो
दरवेळी येऊन सत्ता येईल तशा विचारसरणी बदलतो, तो खरा नाही. खरा नाही. मग मला विश्वंभर चौधरी पण आवडतो. सांग का? भांडतो, घेतो ना दुनियेला अंगावर, कसंही असू दे. पण हाच विश्वंभर चौधरी लवासामध्ये शेतकऱ्यांसाठी भांडला आणि कितीतरी एकर जमीन वाचवली होती. त्यावेळी मी त्याच्या पाठीशी होतो आणि त्याच्यासाठी मी कितीही आमच्यात वैचारिक वाद असले तरी मी कौतुक करणार. मी निखिल वागळे आवडतो, पत्रकार, असंच सांगणार. तो ज्यावेळी मोदी साहेबांबद्दल बोलतो मला वाईट वाटतं, राग येतो, पण म्हणून मी निखिल वागळे वाईट आहे असं कधी नाही म्हणणार. तो त्याचं काम करतो. नाही, प्रामाणिकपणे करतो, दुनियेला अंगावर घेऊन करतो. लक्षात ठेव. त्यामुळं अशा ठाम लोकांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. हा, राग येतो कधी कधी, त्याला हा जास्तच बोलतो राव मोदींबद्दल, कारण मला मोदी आवडतात. मला ते फडणवीस साहेबांबद्दल कोणी बोललं की मला राग येतो, शिंदे साहेबांबद्दल कोणी राग येतो, वाईट वाटतं. पण म्हणून तो माणूस वाईट असं मी कधी नाही म्हणणार. तो त्याची विचारसरणी मांडतो, मी माझी विचारसरणी मांडायच्या वेळी ठाम राहतो. तिथं मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. नाही म्हणजे नाही, लक्षात ठेव. पण अशा ठाम आणि प्रामाणिक लोकांची गरज आहे. मग तो प्रवीण तरडे असू दे, निखिल वागळे असू दे, विश्वंभर चौधरी असू दे, मिलिंद शिंत्रे असू दे. मिलिंद शिंत्रे कसं आहे, बापरे, कोणाचंच नाव घेतलं या ठिकाणी. तो जगाला घाबरतो का? नाही. ठाम येतो स्वतःच्या विचारांशी. आणि असलंच पाहिजे. उलट जे बोटचेपी भूमिका घेतात ना, अशा लोकांपासून सावध राहायचं. कारण आता भूमिका ही उद्या बदलणार आणि मग अशा लोकांवर आपण विश्वास नाही ठेवू शकत. विषय संपला. उत्तर खूप छान होतं दादा तुझं. पण एक खूप माझा जवळचा मित्र म्हणला की सध्या खूपच बीजेपीच्या कार्यक्रमाला दिसतोय हा माणूस. तिकीट बिकीट हवंय का काय प्रवीण तरडेला बीजेपीचं? एवढ्या सुंदर क्षेत्रात काम करतोय ते सोडून उगी तिकडे जाणार नाही मी. आणि तसलं घ्यायचं असतं तर लय आधीच घेतलं असतं. आणि लय मोठ्या पदावर. लक्षात घे, जर राजकीय पक्षाचं कामच करायचं असतं तर लय मोठ्या पदावर असतो आता. दादा, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, पॉवर मिळाली तर हरकत काय? पण पॉवर आता काय माझ्याकडे नाही असं वाटतं तुला? पॉवर खरेपणात असते रे, सत्तेत विरोधात ह्याच्यात नसते. पॉवर खरेपणात असते. आणि पॉवर काय रे, पॉवर आहे. सांग बरं असं की प्रवीण तरडे कधीच राजकारणात नाही जाणार. तर बघ, आता माझं वय आहे 50, बरोबर. अजून तरी स्वीकारलं नाही. आता राहिले किती, बरोबर की नाही? थोड्यासाठी कशाला उगी याव त्याव करायचं. बरं, कुठल्या विचारसरणीला हे करतो हे जगाला माहिती येणार आहे. आता एक लक्षात घे, मुरलीधर मोहोळांचा काहीतरी कार्यक्रम आहे. हा, तो कुठल्या तरी पक्षाचा म्हणून मी जायचं नाही. अरे माझा दोस्त आहे ना लहानपणापासूनचा. मला पक्ष महत्वाचा का माझा मुरली अण्णा महत्वाचा? अरे एकदम मला भारी आठवलं. मला असं कळलं तुम्ही शाळेत एकत्र होतात. शाळेत नाही, आम्ही जन्मापासून एकत्र आहेत. कारण त्याची आई माझी आई मैत्रिणी आणि आम्ही नातेवाईक पण आहेत. प्रवीण तरडे आणि मुरलीधर मोहोळ हे नात्यातले, आमची भाऊकी आहे. अच्छा. आमचं गाव पण एकच आहे, मुळशी तालुक्यात, असं शेजारी. त्याची आई माझी आई हे लहानपणापासून शेजारचं घर. आणि आमच्या दोघांच्या जन्मात पण 1 दिवसाचं अंतर आहे. अच्छा. तो 9-11, मी 11-11, सेम वर्ष. अच्छा. तात्पर्य काय, तर तेव्हापासूनची आमची मैत्री महत्वाची. आम्ही कुस्ती एकत्र खेळलो, आम्ही काय म्हणतात कॉलेज लाईफ मध्ये एकत्र फिरलो, असं बऱ्याच गोष्टी केल्या ना. शाळेत पण होतात? नाही, शाळा वेगळ्या होत्या. अच्छा. तो माझ्या मते भावे हायस्कूलला होता. म्हणजे माझ्या शाळेमध्ये तो भावे हायस्कूलला होता. लिजंड लोक भावे हायस्कूलमध्येच असतात. पुढे म्हणजे मुरली अण्णा, विनोद सातव, प्रसाद ओक, ऋषिकेश देशपांडे हे एका बेंचवर बसायचे. भावे हायस्कूलमध्ये होते. चौघे एका वर्गात होते, एका वर्गात. आणि मी इकडे होतो शंकरराव मोरे विद्यालय, भारतीय विद्यापीठ. शाळा वेगळ्या होत्या पण आमचं सगळंच एकत्र गेलंय. तर अशा वेळी मी समजा, म्हणजे तुला एक सांगतो, समजा मुरली अण्णा काँग्रेसचं काम करत असता, मी त्याच्या कार्यक्रमाला गेलो असतो, प्रचारालाही गेलो असतो. का सांग? मैत्री महत्वाची. तुला एक माहिती आहे, म्हणजे तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी विश्वजित कदम यांचा काँग्रेसचा प्रचार केलाय दणकून. नाही, हे काय? मी केलाय.
सांग का? कारण ज्या भारतीय विद्यापीठात मी शिकलो त्यावेळी आम्ही खूप असे गरीब सेक्टर मधले वस्तू विभागातले विद्यार्थी, आमची फी भारतीय विद्यापीठाने भरलेली. तर माझ्यासाठी पतंगराव कदम हे दैवत आहे. मग पतंगराव कदम हे काँग्रेसचे होते असं कसं म्हणून ते माझे दैवत नाही? माझ्या ठिकाणी पतंगराव कदम यांनी माझी फी भरलेली आहे म्हणून मी विश्वजित कदम यांचा प्रचार केला. तू म्हणतो पॉलिटिक्स मध्ये जायचं नाही, असा किती टर्नओव्हर आहे प्रवीण तरडेचा? नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत बाबा. आर्थिकदृष्ट्या जर तू बरोबरी केली कुणाची तर मग मी खूप गरीब माणूस आहे, त्यांना माहिती. आजही 20 तारीख आली की महिन्याच्या हप्त्याचं मला टेन्शन असतं, पण जर एखाद्याला मदत करायची वेळ आली तर मी माझं सगळं रिकामं करेन. कारण मला माहितीये जेवढं देऊ तेवढं येतं. दोघांनी मला सांगा, हे म्हणतायत की देऊळबंद 2 चित्रपटाचा जेवढा केवढा प्रॉफिट आहे आम्ही शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी वापरणार आहोत. आता हे वापरले गेले नाही गेले हे खरं कशावरनं समजायचं? का उचलली जीभ लावली टाळायला? कसं काय करणार? हे बघ, का ते IPL वापरायला ऑलरेडी सुरुवात झाली. म्हणजे सुरुवात झाली ऑलरेडी. 400, 350, 400 लोकांपर्यंत पैसे पोचल्या अकाउंटला. कशाला? अकाउंटला. आणि उगाच याला त्याला इन्व्हॉल्व करून नाही, डायरेक्ट पुणे पत्रकार संघ, ओके, त्यांनाच सांगितलं आम्ही, आम्हाला तुमच्या मते मराठवाड्यातली जी पोरं इथं शिकायला आहेत, ज्यांच्याकडे ओला दुष्काळ आलता, हे आलता, त्यांच्याकडे फी भरायला पैसे नाही, त्यांची यादी द्या आम्हाला. 257 का 56, 356 बघ ह्याची यादी आली. त्यांच्याकडे अकाउंट नंबर आले, आधार कार्ड आले, ते यांच्या टीमनी चेक केले आणि एका सेकंदाचा विलंब न होता 200 का 357 लोकांच्या अकाउंटला पैसे गेले. आणि कार्यक्रम पत्रकार भवन मध्ये घेतला. आणि असं नाही, असं नाही गुपचूप दिले आणि म्हटलं दिले, जाहीर कार्यक्रम घेतला. पण ते आम्हाला कसं करणार? म्हणजे IPL मध्ये पण म्हणतात डॉट बॉलला झाडं लागतील. झाडं लागलीत कुठं? मी तुला काय म्हटलं, आम्ही काय केलं? नाही, पाठवतो तसं नाही. आम्ही काय केलं, कार्यक्रम घेतला, ज्यांना द्यायचे ते समोर बसले होते, त्यातले कित्येक जण प्रातिनिधिक स्वरूपात बोलले, भाषण केले आणि सर्व पत्रकारांसमोर त्यांच्या हातून. आणि मग आणि असंही नाही ना की कॅश दिलीये, नाही, आम्ही त्यांना कॅश दिली, आमच्याकडे हिशोब नाही, अकाउंट वरून पाठवलेत. कसे? चेकनी. डायरेक्ट अकाउंटवर ट्रान्सफर, म्हणजे प्रूफ. सर्व पैसे जाणार कसे आहेत? अकाउंटनी. आता 200 मुलींना डबा जेवण देणार ना, आम्ही काय केलं, तू येन डबा घेऊन जा असं नाही, आम्ही एक मेस पकडली. त्याच्यासाठी किती मेस फिरलो आपण जेवण टेस्ट करायला. मी काल 2-3 ठिकाणी गेल्या, स्वतः जाऊ ना. मी 2-3 केल्या, राज देशमुखांनी 4-5 केल्या. एवढ्या मेस मध्ये आम्ही जाऊन खाल्लं, मग एकत्र ठरवलं की ही मेस. याला काही पाठ दुसरीकडे. मग त्या मेसला काय म्हटलं, कारण काय ट्रान्सपोर्टेशन आणि ते त्या मेसवाल्यांना म्हटलं की ही काय बाबा तुमच्या मेसला ह्या 100 पोरी, त्यांचे हे पैसे, रोज येतील डबा घेऊन जातील, जेवतील तिथं जेवतील. आणि त्या मेसवाल्याला पैशाचं नाही, कॅशनी, ऑनलाईन. कारण का माहितीये का, ज्यावेळी आपण एखादी जाहीर गोष्ट बोलतो त्यावेळी त्याचे प्रूफ, आपण काही राजकीय माणसं नाही ना की घोषणा केल्या आणि झालं नाही, असं नाही ना. आपण सिनेमावाले आहेत, स्वामींचा पिक्चर आहे, आपण बोललो हे करणार सुरू झालं. आज दुपारी 2 शेतकऱ्यांना पैसे पाठवले. फक्त त्याच्यासाठी आम्ही माणसाची निवडली आहेत. विनायक हेगाना, राज देशमुख, राजू शेट्टी साहेब, काय बाबा उद्या प्रकाश बाबा आमटेंची आम्ही कॉन्टॅक्ट करणार आणि सांगणार की तुमच्याकडनं जे येईल तू शंका घेशील. नाम फाउंडेशन, नाना पाटेकर, मकरा नानासपुरे. बरं ऐक, आज आम्ही घोषणा केली ना, पिक्चर आज 100 कोटी झाला ना, 8 वर्षापूर्वी झालता का? किती? 8 वर्षापूर्वी मकरंद नानासपुरेंचा फोन आलता, प्रवीण अशी मुलगी आहे, एवढी फी भरायची. ओके. नेमकी त्यावेळी माझी परिस्थिती बिकटच होती, 8 का 10 वर्षापूर्वी.
बरोबर. मी यांना फोन केला, वाणी साहेब असं असं आहे. 7व्या मिनिटाला पैसे ट्रान्सफर. मकरंद अनसपुरेंना लगेच फोन, पैसे पाठवले. एकदा सिद्धार्थ जाधवचा फोन आला, असे पैसे, असं एक पोरगे प्रवीण. ओके डन. विचारा मकरंदला, विचारा सिद्धूला. तात्पर्य काय तर आपल्या स्ट्रगल काळात आपल्याला कुणीतरी मदत केलेली आणि आपण कुणाला तरी करायची आणि त्याचे ऋण फेडायचे. लक्षात ठेव. मी आता मला स्ट्रगल काळात कुणीतरी बाबा 2,000 रुपयाची मदत केली, मी आता त्या माणसाला जाऊन 2,000 रुपये परत करू शकतो का रे? पण मी अशा 50 जणांना 2,000 रुपये देऊ शकतो. कळलं ना तात्पर्य? तर आपल्याला ज्यांनी मदत केली त्याच्या 10 पट मदत करून त्याचे ऋण फेडायचे. वाणी साहेब आज ते करतायत. किती पैसे घेतो हा माणूस एका चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी? ते नाही विचार नाही करत मी सांगतो तेवढे देतात. किती मागतोस तू जनरली? नाही, आता बऱ्यापैकी मी जास्त घेतो. याच आता तर जास्त घेईल, खूपच म्हणजे घेतले. मुळशी पॅटर्न 2चं अग्रीमेंट हे म्हणजे आजवरचं मोठं अग्रीमेंट असावं. किती कोटींच्या आसपास जात आहे सगळं? मी तरी मला जेवढं कळलंय आता लेखन दिग्दर्शनाचे मी काय कळलं ते तर बघा ना पहिले, काय कळलं ते तर. हा, मला जे कळलंय की म्हणजे कदाचित मी ऐकलेला पहिला दिग्दर्शक असेल जो ऍक्टर पेक्षा पण जास्त पैसे घेतो तो तू आहेस. तर असं किती घेतोस? तर विक्टरच्या दुप्पट, चौपट, 5 पट असं किती घेतो? मी घेतो. मी भरपूर घेतो. भरपूरची व्याख्या काय आहे? 10 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी, किती? कोटीच्या पुढे. सांगायचं नसतं. कोटींच्या पुढे, बस. कोटीच्या नाही. 1 मिनिट, आपण एक थ्रॅशोल्ड ठरवू. 1 कोटीच्या पुढे, पुढे 2 कोटीच्या पुढे, पुढे. अरे म्हणजे कसं मराठीत कसं काय? का मराठी काय गरीब आहे का? काय गरिबी का? आले माझ्या मराठीवर. गरीब आहे का? तुम्ही मराठीला गरिबी म्हणजे नका आईला करू. मराठी असं काय माणसाने करा? जरा जास्त पेमेंट घेतलं, 2 कोटी 2.5 कोटी, तर म्हणजे काय वाईट मराठी माणूस? नाही, मी असं कुठं म्हणलं. म्हणजे काय? अरे उलट अजून वाढवायचंय, सगळ्यांनी वाढवलं पाहिजे. 2 कोटीच्या वर हा माणूस दिग्दर्शनाचे पैसे घेतो आणि हा माणूस काय म्हणतो की माझ्याकडे स्वतःची कार पण नाही. ह्याला काही नाहीये, माझ्याकडे गाडी नाहीये ना. तुझ्याकडे मी त्याला शिकवणार आहे. मी म्हणजे मागच्या ऐका ना, सामी ठरलं. ते जाऊ द्या. आत्ता 1 मिनिट सर, तू नको बोलू, तू थांब, तू बोलूच नको, तू नको बोलू, तू थांब. तुम्ही सांग याच्याकडे गाडी आहे का नाही सांगा. नाहीये. टू आता व्हीलर. मी इंटरव्ह्यूला, टू व्हीलर. इथं तुझ्याकडे इंटरव्ह्यूला यायचं होतं, ह्यांच्या ऑफिसला गेलो. कशावर आलो तुम्ही? टू व्हीलर. कुठली गाडी? ती तुमची बुलेट. नाही, ऍक्टिव्हा. ऍक्टिवा. काय आहे माझ्याकडं? ऍक्टिवावर मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या गाडीत बसलून आलो. मला कार चालवताही येत नाही. कार मी चालवणार आहे, त्याला शिक. माझ्याकडे कार नाहीये. मी ठरवले कार. बरं, माझ्याकडे एक अशी गाडी आहे इतकी भारीतली की ती मी बाहेर काढत नाही कधी. कुठली? ते पण मी सांगणार नाही, तर त्याच्यावर अजून काहीतरी ट्रोलिंग सुरू होईल. मला ती एका व्यक्तीने दिलेली आहे गिफ्ट. बरं, ती अशी गाडी आहे की ती कुणाकडेच नाहीये. काय फरारी वगैरे का काय तुझ्याकडे? फक्त माझ्याकडे आहे आणि मी ती काढत नाही. 1-2दाच कुठेतरी पाहिले असेल लोकांनी मीडियात, पण मी शक्यतो नाही. पण असं काय, असं एवढं कोण प्रेम करतं प्रवीण तरडेवर? जरा स्नेहल तरडे. अरे माझ्यावर लय प्रेम करणारी माणसं आहेत. पण असं काय की जे सांगायचं नाही? गाडीत काय न सांगणार? खूप भारी गाडी आहे माझ्याकडे. पण मी 4 चाकी माझी म्हणून 4 चाकी मोठी आहे, म्हणजे कारबीरच्याही पलीकडे, म्हणजे गाडी टॉयलेट बाथरूम सगळं. पण मी ती काढत नाही आणि मी सांगतही नाही कुणाला माझ्याकडे ती आहे. म्हणजे पहिल्यांदा मी ते तू काहीतरी उगी उस्कवलं म्हणून बोललोय. माझ्याकडे मला ती कुणीतरी दिलेली आहे, लक्षात ठेव. त्यामुळे मी ती माझी आहे असं म्हणणं चुकीचं आहे. माझ्याकडे कार आहे का? तर नाही. लक्षात. मला ह्या भारीतल्या गाडीत मुतायला यायचंय नक्की. अशी कुठली गाडी आहे त्याच्यात टॉयलेट बाथरूम आहे यार? आणि भारी वेळावशील तू. एवढं काय सिक्रेट आहे त्या गाडीमध्ये? खूप भारी गाडी, इम्पोर्टेड आहे. बरं, असेल. असो, आपण त्या 100 कोटीच्या याच्यावर होतो. सगळं गंमत जम्मत बाजूला, माझ्याकडे स्वतःची व्हॅनिटी आहे. तुझ्याकडे स्वतःची व्हॅनिटी आहे. मराठी कलाकारांकडे मला वाटतं तू एकमेव असशील मग ज्यांच्याकडे. ना आधी होती ना, ते भरत जाधव, प्रसाद ओक यांच्याकडे होती. माझ्याकडे आहे, पण ती मला कुणीतरी गिफ्ट दिली होती म्हणून ती त्यांची नाही असं. म्हणून मी ती माझी नाही म्हणू शकत ना. बरोबर. पण असा तो कोण माणूस आहे
की ज्या माणसाचं नावही घेताना नको काय होईल मग अख्खी मुलाखत राहील बाजूला. तुम्ही त्याच्यावरच बोलत बसणार. अच्छा, तुम्हाला एक शाहरुख खानचं हे झेपलं नाही, तुम्ही उगीच मीडियाने लय हे करून दिलं. तुझं नाही माझं नाही, तुझं नाही माझं नाही, आपण हे करू. म्हणजे तू माणसाचं नाव नको घेऊ. हिंदीतला माणूस आहे का मराठीतला आहे ज्यांनी तुला व्हॅनिटी? मराठीतला आहे. सुडुकू सुरू झालं एकदम आपल्याकडे. आणि स्टार आहे आता तो, महाराष्ट्रात स्टार आहे. हे बस, ह्याच्या पलीकडे नाही. ओके, ठीक आहे, ठीक आहे. म्हणून माझ्याकडे गाडी नाही. एक अशी कमेंट वाचली, मी काय त्या माणसाला ओळखत नाही. जेव्हा माणसाला कंटेंट सुचत नाही तेव्हा तो महापुरुषांवर किंवा संतांवर किंवा देवावर चित्रपट काढतो, असं एक कमेंट होती. आणि तेच प्रवीण तरडेंनी केलंय. त्याला खात्री नव्हती म्हणून दुसराही त्यांनी स्वामींचा चित्रपट काढला, कारण त्यांना माहिती आहे की स्वामींचा चित्रपट काढला की चित्रपट चालेल. मुळशी पॅटर्न महापुरुषावर आहे पिक्चर. मला आत्ताच कळलं पहिल्यांदा. म्हणजे तो राहुल्या महापुरुष आहे. मुळशी पॅटर्न महापुरुषावर आहे. पण बाकीचे चित्रपट कुठलं? सरसेनापती अंबिराव महापुरुषावर आहे. सरसेनापतीवर आहे तो, शिवाजी महाराजांवर नाहीये. कुणावर आहे? त्यांच्या सरसेनापतीवर आहे. तुला माहिती होतं का आधी हंबीरराव मोहिते कसे गेलेत? खरं सांग. नाही. गोळा छातीवर घेऊन फुटून गेले, पण साली तरुण पोरं मरू नाही दिली. बरोबर की नाही? माझ्या पिक्चरमुळे कळलं ना. प्रत्येक पिक्चर वेगळा आहे. तोपर्यंत परंपरा नव्हती. महाराष्ट्रात राजकीय माणसावर पिक्चर आला आणि सुपरहिट झाला. सांग. नाही, धर्मवीर सुपरहिट आहे. आणि तुम्ही म्हणता ते देवावरचे, तर आम्ही देऊळबंद 11 भाग पहिले डिक्लेअर केलेले. आणि ऐक ना, ते काय हा देवावरचा पिक्चर आहे, पण देव शेतकऱ्याच्या वेशात आहे ना. प्रॅक्टिकल देवाला आणला शेतकऱ्याच्या बांधावर. ओव्हर नाही झालं सर? म्हणजे 11 चित्रपट वगैरे, म्हणजे मार्वलवाले पण 11 चित्रपटांचा विचार नसतील करत असं मला वाटतं. 11 चित्रपट, देऊळबंद 2, देऊळबंद 3 असे 11 जाणार. आता म्हण देऊळबंद 11 म्हण. देऊळबंद 11 हा, इथपर्यंत जाणार म्हणजे जाणार. म्हणजे अरे किती व्हेरिएशन काढणार पण तुम्ही त्याच्यात काढून म्हणजे हे ह्याच्यासाठी स्वतःवर विश्वास पाहिजे. हे जे मगाशी म्हटलो ना, स्वतःवर विश्वास पाहिजे. तो आणि त्या चांगले विषय घेऊन, सामाजिक विषय घेऊन. सटरपटर नाही, सटरपटर नाही असं. आणि ऐक ना, प्रत्येक पिक्चर वेगळा. कसा आला प्रत्येक चित्रपटात स्वामीच ना. काय मग काय बाप बदलत राहायचो सारखं? असं नसतं. स्वामी आपलं ठरलं, आपला तो बाप आहे. वाणी साहेब, धुरंधर बघितलं तुम्ही? मी OTT वर बघितलं. प्रवीण दादा, धुरंधर बघितलं? मी 6-7 वेळा पाहिला थिएटरला जाऊ. धुरंधर मी कुठलाही पिक्चर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहतो. नवा. काय वाटलं धुरंधर बद्दल? प्रचंड आवडला. कमर्शियल फिल्म. काय वाटलं, म्हणजे काय भारी आहे त्याच्यामध्ये? कुठली गोष्ट शिकण्यासारखी आदित्य धरकडनं? नॉन लिनियर स्क्रीन प्ले. त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट त्याचा नॉन लिनियर स्क्रीन प्ले. तू माझा मुळशी पॅटर्न बघ, नॉन लिनियर स्क्रीन प्ले, कम्प्लीट नॉन लिनियर. नॉन लिनियर म्हणजे आता ही गोष्ट अशी सुरू झाली आणि अशी येऊन संपली असं नाही. हिचं सुरू झाली पण ती वेगळंच मध्ये आलं, वेगळंच मध्ये आलं. अरे हे असं होतं, ओ असं. ते नॉन लिनियर असतं. तुला एंडला कळलं ना, अच्छा हा हे होतं, बापरे, अरे हा पण हे होतं वय आईच्या गावा. ही जी पद्धत असते ना धक्के द्यायची, हे स्क्रीन प्ले मधलं मोठं स्किल मानलं जातं. ते खूप मोठं स्किल आहे आणि तो धुरंधरचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. धुरंधरचा सगळ्यात आवडता सीन तो संजय दत्त मरतात ना, मारतात त्याला, तो सीन आईच्या गावात. म्हणजे पहिल्यांदा जे बघत होते त्यातल्या एकाला जरी कळलं असतं ना तो मरणार आहे, आपल्याला कळलंच नाही. आपल्याला काय वाटलं, आयला तो ऑफिसर गेला राव, बरोबर की नाही? आणि मरणार कोण असतं? शेवटच्या सेकंदापर्यंत ऑडियन्सला माहित नव्हतं काय घडणार आहे आणि झपक्याने तो गेला. ही जी ताकद आहे ना, लोकांना वेगळ्या गोष्टीत गुंगवायचं आणि घडवायचं वेगळंच, ती मजा आहे. मी असं बऱ्याचदा ऐकलं की जो बॉलिवूडचा नाहीये, ज्याच्या मागे कुठलंच बॅकेज नाहीये, असा आदित्य धर इतका मोठा चित्रपट काढतो, लोकांची लिटरली फाटते. म्हणजे अशी ते असे नंतर मी यायला लागले, आमची जिरली वगैरे. सेम विथ देऊळबंद 2.
कुठलंच म्हणजे त्या धुरंधरच्या मागे पण एक बॅनर होतं रे, जिओचं किंवा यांचं त्यांचं. तुमच्या मागे कसलंच बॅनर नाही आणि तुम्ही 100 कोटींपर्यंत जाता. हे आकडे खोटेत का खरे त्याच्यावर शंका येते. आमच्या मागे स्वामी समर्थ होते, महाराज होते. लक्षात ठेव. आमच्या मागे स्वामी होते, आमच्या मागे मराठी प्रेक्षक होता आणि आमच्या मागे आमचे प्रामाणिक कष्ट होते. पिक्चर योगायोगाने नाही झालेला. अरे तुला माहितीये का, 2 मराठी सिनेमे आले आमच्या आधी. आम्ही फक्त विनंती केली की आमच्या देऊळ बंदचा टीजर तुमच्या पिक्चर बरोबर लावा, नाही का, तेवढाच मराठी सिनेमाला फायदा होईल. नाही लावला. काय नाव आहेत त्या चित्रपटांची? ते सोड ना, कुठले आले तुम्हाला माहिती आहेत. नाही लावला. मी विनंती केली. मी आणि विनोद सातव, PR हेडे, विनोद सातवनी 4 फोन केले त्यांना. मी 2 फोन केले, सर लावा ना तुमच्या पिक्चरला आमचा देऊळबंदाचा टीजर लावा, आम्हाला पण थोडा फायदा होईल. बरोबर की नाही? नाही लावला. आणि हे आजपर्यंतच्या बाईटमध्ये पहिल्यांदा सांगतोय. आजपर्यंत मी एवढं बोललो पण नव्हतो, पण आता 100 कोटी झालेत, लक्षात ठेव. तर लावायला पाहिजे होता एक मराठी सिनेमा म्हणून. प्रवीण तरडे सारखा डिरेक्टर लाचार का होतो की बाबा माझा ट्रेलर टीजर लावा तुमच्या चित्रपटाच्या आधी आणि तरीही लावत नाही, असं का? म्हणजे इतका मोठा माणूस की तुझ्या फोनला नाही म्हणू शकत नाही कोणी. नाही, असं नसतं. मोठं छोटं वगैरे असं काही नसतं. हा वृत्तीचा भाग आहे. बरं माझं सोड रे, विनोद सातव तर छोटा माणूस नाही ना. पब्लिसिटीत मोठं नाव आहे त्याचं. आमचं मार्केटमधलं वजन त्यांनी वाढवलेलं आहे, बरोबर की नाही? माझं पेमेंट पहिल्यांदा वाढवण्याला कारणीभूत विनोद सातव आहे. हे माहितीये तुला? त्यांनी सांगितलं घे एवढे पैसे, मी सांगतो तुला, तुझा पिक्चर सुपर डुपर हिट आहे, लाव. आपण घाबरायचो जास्त पैसे सांगायला. अरे कसं काय लाव रे, बरोबर. त्या माणसाचंही नाही ऐकलं. काय त्यांना देऊळबंदची भीती होती का त्यांना काय घेणं देणंच नव्हतं मराठी सिनेमाची? नाही लावला. आणि पैसे मागून रिव्ह्यू घेण्यात आम्हाला अर्थ नव्हता, कारण माझा निर्माता पैसे डोनेट करणार होता. जर माझा निर्माता शेतकऱ्यांसाठी एवढं मोठं काम करतोय तर तुम्ही लोकांनी हातभार नको लावायला. नाही लावला कुणी. म्हणजे त्यांच्या सिनेमांबरोबर आमचे टीजर नाही लावले, आमच्या सिनेमांना क्रिटिक्स रिव्ह्यू नाही दिले. त्यामुळं आजही बुक माय शोला क्रिटिक्स रिव्ह्यू नाही येत, सिनेमा 100 कोटी आहे. गरज नाही तुमच्या रिव्ह्यूची. सिनेमा चांगला असला ना की गरज नाही कुणाच्या रिव्ह्यूची. गेले तेल लावत सगळे. पिक्चरने केले ना, काय हरकत होती क्रिटिक्स रिव्ह्यू द्यायला? लोकांना काय हरकत होती? दिले नाही रे. कदाचित माझ्या आधी एक लय मोठी फिल्म आलती, ती कुठल्या तरी मोठ्या बॅनरची होती. माझ्या नंतर एक लय मोठ्या चॅनलचा सिनेमा येणार होता. कदाचित त्यांना नसेल वाटत आहे नका देऊ, त्यांच्या एका शब्दावर सगळं चालतं. नाही आले, मला काय फरक पडला? कारण माझ्या पाठीशी मराठी प्रेक्षक वर्ग आणि श्री स्वामी समर्थ होती. माझ्या पाठीशी कैलास वाणी होते. पिक्चर चालला की. मला सांग की मग ट्रोलर्स थकले, ह्याचे रिव्ह्यू देतात ते थकले की ते शोधून थकले की ठरवून रिव्ह्यू वाईट दिले सगळे डावे आणि पुरोगामी विचारांचे जे होते सगळे. तुला तर माहितीये माझा त्यांचा 36चा आकडा. तुला माहितीये पुण्यात मिटिंगा झाल्या माहितीये पिक्चर पाडण्यासाठी देव न मानणारे डावे पुरोगामी यांनी मिटिंगा केल्या रे. रिव्ह्यूचे रिव्ह्यू वेगवेगळे लिहिले. एक माणूस आहे फक्त ज्यांनी खरं अर्थाने चांगला रिव्ह्यू दिला. त्यांनी लिहिलं तरडे संघाचा आहे, तरडे अमुक आहे, तरडे तमुक आहे, तरडेने उगीच देवदेव देवदेव केलंय. सगळं केलेलं असलं तरी पिक्चर बघा. सिनेमा खूप भारी बनवलाय. गायकवाड नाव काहीतरी आहे, डॉक्टर आहे का काहीतरी आहे गायकवाड. त्या एका माणसाने रिव्ह्यू असा दिला. ठीक आहे, आमचं पटत नसेल, आमचं हे असेल, वाद असतील, पण हा पिक्चर बघा. शेतकऱ्यांच्या हिताचं काहीतरी सांगितलंय. तेवढं एक सोडला तर बाकी मिटिंगा केले रे. मला काय फरक पडला सांग ना. माझ्याकडे माझी टीम होती, लक्षात ठेव. स्वतःची यंत्रणा उभी केली आहे. स्वतःची यंत्रणा. 6 हिंदी सिनेमे आले, गेले का नाही सगळे?
सगळे गेले आणि मोठ यशराज बिशराज शेरे किती 6 हिंदी सिनेमे आले, 6 आठवडे टिकून पाय रोवून उभा आहे पिक्चर. आज 100 कोटी आले तरी चालू आहे उत्तम. उद्या पुण्यात 200 हाऊसफुल आहेत. बोल काय गणित आहे जे मल्टिप्लेक्स वाल्यांना पण नाही कळलं, ते 100 कोटींचं गणित काय. प्रवीण तरडे कसं काय एवढा म्हणजे सक्सेसफुल झाला आणि नाही. प्रत्येक चित्रपट कमर्शियल हिट कसं काय. हे बघ, काय करतो? याच्यामध्ये मल्टिप्लेक्स वाल्यांचाही वाटा आहे खूप मोठा. तुला हे माहितीये? एक मिनिट, मी मल्टिप्लेक्स वाला असतो आणि मला म्हणलं असतं की कोणतरी बाबा प्रवीण तरडेचा चित्रपट येतोय, त्याची स्क्रीनिंग लावायचं आणि त्याला 100 कोटी आणणार, तर मला खरंच वाटलं नसतं. पण गणितच कोलमडून पडली सगळी. हे बघ, पहिला सिनेमा आला तर तेव्हा ठीक होतं, पण माझा दुसरा सिनेमा मुळशी पॅटर्न होता रे. एक लक्षात घे ना, माझा तिसरा सिनेमा हंबीरराव होता रे, चौथा सिनेमा धर्मवीर 1 होता रे, आणि धर्मवीर 2 होता 5वा. तुमचा आधीची हिस्ट्री पाहिली जाते ना, सगळे सुपरहिट आहेत. आम्ही मल्टिप्लेक्सचा सुगत थोरात, सिटी प्राईड कोथरूडचा सुगत थोरात आम्हाला काय म्हटलं माहितीये का, आम्ही आमचा प्रीमियर ठेवला होता संध्याकाळी, यांनी तो येऊन काय म्हटलं माहितीये का, साहेब एक सांगू का, कुठं मावळतीला प्रीमियर करताय, देवा धर्माचा पिक्चर आहे, उगवतीला करा. असाच शब्द म्हटलं. म्हणजे आजपर्यंत मराठीत पहाटे 5-5:30 शो झालेला नाहीये. म्हटलं काय म्हटलंस तू, पहाटेचा शो लावा. गुरुवार आम्ही दोघं म्हटलं अरे पहाटेचा, मग स्वामी भक्त आहे, गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत योग आहे, लावा पहाटेचा. गुरुपुष्यामृत योगावरती पहाटे स्वामी दर्शनाला. पहाटे 5:30चा शो हाऊसफुल. आणि लोक गुरुवार नवे कपडे, साड्या, गजरा, दिवाळी सारखं. आम्ही टाकलेली रील बघ, 21 मेची रील. तू म्हणजे ती 22 मेला आली असेल किंवा 21 मेला दुपारी टाकली रील बघ. तर सिटी प्राईड कोथरूडचा सुगत थोरात काहीतरी सांगतो, ऐकण्याची तुमची वृत्ती पाहिजे. लक्षात ठेव, आमचे थोडीच शो त्यांनी लावले होते खूप. लोक यायला लागली म्हणून शो वाढत गेले. दादा तू असं काय करतो की असं कमर्शियली हिट करण्यासाठी, मराठी चित्रपट कमर्शियली हिट करायचा असेल तर प्रवीण तरडे कुठले 3 पॅटर्न वापरतो ज्याच्यामुळे ते हिट होतात. हे बघ, आपण जसे आहे तसे एकतर वागायचं, खरं म्हणजे खरं, हे सगळ्यात महत्वाचं. कारण का माहितीये का, तुम्ही खोटे वागला की तुमचा पिक्चर पण खोटा होतो. हे लिहून घ्या. कुठलीच गोष्ट ही आपण बिझनेसमध्ये हे ठरवून एक बिल्डिंग बांधतात, काहीतरी खर्च एवढा ठरलेलं गणित आहे. कोरेगाव पार्क जमिनीचा रेट ठरला आहे, कोथरूड, प्रभात रोड रेट ठरलेत ना, त्यामुळे ठरलेल्या रेटवर एवढ्या जागेत एवढा खर्च, एवढं बिल्डिंग, सिमेंट, हे ते एवढा खर्च आहे, एवढा प्रॉफिट काढायचा आहे. सिनेमाला तसं ठरलेलं नाही. सिनेमा बनवला, प्रॉफिट 0 येऊ शकतो. अरे म्हणजे काही कल्पनाच नाही ना. अशा धंद्यात माझे सलग 6 सुपरहिट झाले. हे काय फक्त तुला काय वाटतं, हे काय योगायोग असतील का रे? काहीतरी अभ्यास असेल ना त्याच्या मागे, काहीतरी विचार असेल ना. आणि सिनेमाची क्वालिटी तशी पाहिजे ना. काहीतरी बनवलंय आणि माझा पिक्चर चालेल, कसं चालेल? आणि हे त्यामुळं ठरवून हिट नाही करत मल्टिप्लेक्सवाले, हिट नाही करत. मल्टिप्लेक्सवाल्यांना काय रे, चांगल्या सिनेमाशी घेणं देणं आहे. त्यांना बिझनेस हवाय ना, त्यांना बिझनेस हवाय. साधा सांगतो, कोथरूड सिटी प्राईडचं लाईट बिल काहीतरी 40 लाख येतं महिना. 60 लाख रुपये खर्च. 60 लाख. बाप रे, मी घाबरत बघ 40 म्हणत होतो, 60 येतं बरोबर खर्च महिना. खूप आहेत मोठे. त्यांना चालणाऱ्या पिक्चरशी घेणं देणं आहे. तो कुठल्या कोणाला आहे ना, भाषेतला याच्याशी obviously घेणं देणं नाही. तेच वाटेल ना. मग माझा आदित्य धरचा आलाय, प्रवीण तरडेचा आलाय ना, अजून कुणाचं तरी आलाय, ह्याच्याशी त्यांना घेणं देणंच नाही. जो चालतोय तो ठेवणार, जो चालत नाही तो काढणार. इतकं सोपं गणित रे त्यांचं. पहिल्या दिवशी मराठी सिनेमाला म्हणजे तू गंमत, तुला बरं ऐकायला बरं वाटेल, ऐकायला गुरुवारी पिक्चर चालणार नाही असं मला खूप मोठा माणूस म्हटला, आमचे डिस्ट्रीब्युटर थडानी साहेब. गुरुवार अच्छा दिन नहीं होता है, मत निकालो. मतलब सर करके देखते. नहीं गुरुवार को पिक्चर रिलीज मत करो, एक आध शो रखो, आप रिस्क ले रहे हो.
म्हटलं सर लेंगे, गुरुवारी मला रिलीज करतो. म्हटलं लेकिन क्यों? म्हटलं मुझे एक दिन ज्यादा मिलता है, मुझे एक दिन ज्यादा मिलता है. जिनकी छुट्टी बिट्टी नहीं रहते, जो घर में बैठे राह देखते हुए कब आएगा देऊळ 1 2, वो गुरुवार को ही देखेंगे. और शनिवार रविवार छुट्टी वालों को मिलेगा. पहिल्या दिवशी रेकॉर्ड आहे, पहिल्या दिवशी 2.5-3 कोटीचा व्यवसाय केला. 70 लाख रुपये. किती? 2 कोटी 70. त्यांनाच माहित निर्मात्याला. 2,70,00,000. सकाळी 5:30चा पहिला शो. तू पहिल्या चित्रपटाला किती पैसे घेतले होते? देऊळ बंद 1 ला प्रवीण तरडे या माणसाने पैसे किती घेतले? मी नाही सांगणार, ते निर्माता सांगेल. मी किती घेतले होते? प्रवीणने 1 रुपयाचं मानधन नव्हतं घेतलं. फक्त स्वामींचं काम आहे म्हणून हे मी करणार, आणि माझा पहिला सिनेमा आहे म्हणून. कळलं? 10 वर्ष रिलेशन का टिकतात आणि 11 भाग का डिक्लेअर होतात? पहिल्या पिक्चरला पैसे किती घेतले होते? 0. जायचा खर्च. म्हणजे मी आणि प्रणित कुलकर्णी आम्ही दोघं होतो. प्रणित दादा आज नाही आपल्यात, पण प्रणित दादा आणि मी आम्ही 1 रुपयाही घेतला नव्हता. कारण की त्यांची सुरुवात होती, मी पण नवीन होतो. त्याने आम्हाला काही नको. स्वामींचं कार्य त्या स्वामींनी भरभरून दिलं. मग इथून पुढे प्रवीण तरडे शिवाय चर्चा होणार नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये, होणार नाही. आणि आमचे रेकॉर्ड आम्हीच मोडणार, हे पण आज लिहून घ्या तुम्ही. कुठल्याही माध्यमात, कुठल्याही सिनेमाच्या माध्यमात. एक खूप मोठा आरोप आहे बरं का याच्यावर. म्हणजे तुम्ही देता याला मूवी फेकायची एक काहीतरी मर्यादा असते की नाही, किती फेकावं माणसांनी. मागे काय म्हणला होता? बैलाच्या पायाला कॅमेरा लावीन आणि बैलगाडा शर्यतीचा मूवी काढीन. सिरियसली, जर मला शॉट घ्यायचा आहे, तोंडाला येईल ते बोलायचं. आता मला तिथला शॉट घ्यायचा आहे, पळतायत. आता बैलाच्या पायाला नाही लावणार, मग काय कुठं लावणार? म्हणजे पाय अशी जागा आहे ना जिथं मी लावू शकेल, दुसरं कुठं लावू शकत नाही. बरोबर. तर पायालाच लावणार ना. आणि जर आपण एखाद्या हिरोच्या पायाला आपण गोप्र बांधतो की नाही, डोक्याला गोप्र लावतो पळताना, तसं त्या बैलाला मी गोप्र लावणार होतो. त्याला माहित नसतं आणि मग फेकायचं. असं नसतं रे. तुला वाटलं की कॅमेरा म्हणजे तो मोठा कॅमेरा बैलाच्या पायाला लावला, बैल असा लंगडत चालणार, असं नसतं. कॅमेरा म्हणजे छोटे छोटे कॅमेऱ्याचे प्रकार असतात. बैलाच्या शिंगाला पायाला लावू शकतो आपण, त्यांनी बैलाला इजा होत नाहीत. प्राणी मित्रांनी नाराज व्हायचं कारण नाही. मी चहा पित होतो बरं का सर, तुम्ही देता याला चित्रपट, म्हणून माझा आता मुद्दा आहे का, 1-2 जण म्हणली ते प्रवीण तरडेचं आहे ना एक पॅटर्न झालाय, म्हणजे तेच आपलं रगाट सगळं दाखवायचं की झालंय आणि लोकांना पण ते आवडतं. त्याच्यावर मी म्हणलं बरोबर आहे, म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण त्याचे पिक्चर चालतायत, मूवी चालतायत. त्याच्यावर तो म्हणला दाखव बरं प्रवीण तरडे एखादा चित्रपट काढतोय का, लव्ह स्टोरी काढू शकतो का. मागे आता मी म्हणलं ना का फेकाडू म्हणतो मी याला, त्या चित्रपटाचं हू नाही चू नाही कुठं पुढं इस्रायल मध्ये जाऊन हा माणूस लव्ह स्टोरी करणार होता. करणारच आहे. कुठं, कधी, केव्हा? तुला काय मी असं वाटलो का एकच पिक्चर? अरे आपल्याकडे लाईन आहे, नंबरात आहे तो पिक्चर. आणि लव्ह स्टोरी अशी करणार ना, म्हणजे तुझं तरुण पण तोपर्यंत निघून जाईल. डोंट वरी. म्हणजे तुझ्या तरुणपणात नाही निघणार, पण पिक्चर येणार. म्हातारपणात का म्हणा, तू काही कुणाचं तरी एक रोमॅन्टिक तारुण्य स्क्रीनवर बघणार. शब्द आहे आपला. तुला रोमॅन्टिसिझम कळतो. आणि कसं असतं तुला माहितीये का, आजची फॅशन किंवा आजच्या गप्पा हे उद्याचं इन्व्हेन्शन असतं, माहितीये का तुला? खूप डीप झालं भाई, खूप हे बघ असं होतं. डीपची सवय ठेव. तुला प्रवीण तरडेशी हे करायचंय ना, मग तुला कळेल की तो फॉर्म्युला पिक्चर का चालतात. मी 4 वर्षापूर्वी बोललोय काय, कोल्हापूर टू बुलढाणा व्हाया इस्रायल बोललोय का नाही? बरोबर. 4 वर्ष तुझ्या लक्षात आहे ना, हा माझा सक्सेस आहे. येडी आहे. म्हणजे मी 4 वर्ष तुला लक्षात ठेवायला भाग पाडलं. कोल्हापूर टू बुलढाणा व्हाया इस्रायल जेव्हा येणार त्यावेळी तुझे 4-5 वर्षाचं जे तुंबलेलं आहे सगळं ते बाहेर कडून तू पाहायला जाणार की 5 वर्ष झालं वाट बघतोय. अरे पण आणि काय तुम्ही म्हणता मराठी माणसाला मार्केटिंग जमत नाही, का नाही जमत? केलं का नाही? हा, बोललो शाहरुखवर, तुम्ही चालवलं नाही 1 आठवडा, चालवलं का नाही? विदाऊट पॅकेज चालवलं की नाही? तू जरा थांब. चालवलं की नाही? माझा निर्माता खुश होता. तू आधी सांग, चालवलं की नाही? चालवलं. पैसे घेतलेच माझ्याकडनं, त्याचे पॅकेज झाली कुठली नाही. कारण का, तुम्हाला शाहरुख मिळाला,
मला पब्लिसिटी मिळाली, कळलं, बात खतम. नेक्स्ट. सर याला जरा शांत बसव. खूप आवड. हा, 1 मिनिट. आता खाली कमेंट्स येतील, तू यांना का नाही म्हणते, त्यांना आवाजाऊ करतो, याला अरे तुरे का करतो. बॉन्डिंग आहे असं मी समजून टाकलंय. बरोबर ना, चालेल ना. मी पण घेतलं की समजून. म्हणून तर म्हटलं तूही भोगतोय मीही भोगतोय. तर मी त्याला दादा म्हणतो ना, त्यामुळे मी आमचं अरे तुरे म्हणजे बाबा असं हे नको राहिलं बाबा, तुम्हाला असं नको वाटायला बाबा लिमिटेशन ठेवून प्रश्न विचारले वगैरे. आणि सर तुमचा स्वामींवर विश्वास आहे ना, हं. असं नाही वाटलं या माणसाला घेऊन आपल्याला खूप भोगावं लागेल, तुम्हाला असं नाही वाटलं का करता या माणसाबरोबर काम? 100 करोड भोगतायत आता ते या माणसाला घेऊन. का भोगण्याचा आनंद असतो ना. हा, असं काय अरे भोग येत ना. भोग जर टाळले तर पुढच्या जन्मात येतात संचित म्हणून. संचित. कुठल्या बाटलीत घेतोस, यांना कुठली गोळी देतोस प्रोड्युसर लोकांना? प्रामाणिकपणाची. माझ्याकडे गोळ्या आहेत. आयुष्यभर प्रामाणिक वागलं की ती गोळी लागू पडते का नाही? पडते. वा, किती काही झालं तरी एक बाजू आहे चित्रपटाची. देऊळ बंद इतका चालतोय, त्याच्यावर काही जण जळतायत असं एक चर्चा सुरू झाली. कोण आहे ती जळणारी लोक? हे बघ, जळणारी ही एक वृत्ती असती. ती यशावर जळते. मग यश कुणाला मिळेल याच्याशी घेणं देणं असतं. तर ते यशस्वी आहे ना, मग त्याच्या असंच असतं. आणि अशी माणसं असतात म्हणून आपल्या यशाला किंमत आहे. एक लक्षात ठेव, ज्याला आपण एवढं यश मिळवलं आणि कुणी शिवाच घालत नाही, काय अर्थ आहे? निंदकाचे कुणाला तरी त्रास झाला पाहिजे. म्हणतात खूप ना. महत्वाचं वाक्य. निंदकाचे घर असावे शेजारी. आणि आपण काय म्हणायचं आपल्या बाबतीत? अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. संपलं. इतकं सिंपल आहे ते. अशी माणसं पाहिजेत. त्याच्यामुळे आपण अलर्ट राहतो. माहितीये का तुला? हे आकडे बिकडे खरे असतात का? 100 कोटी वगैरे का दाखवायला असतात? निर्माता समोर एक लक्षात ठेव, या पिक्चरच्या बाबतीत खोटा आकडा का नाही येऊ शकत सांग? का? खोटा आकडा कधी सांगतील लोक? पण की आता मी माझे कमवलेत, बरोबर, त्याला कोणाला उत्तर द्यायचं नाहीये. हे काय करणार आहेत? काय डिक्लेअर केलंय त्यांनी? डोनेट करणार. जे पैसे येतील त्यातला प्रॉफिट सगळं जाऊन काय करणार? डोनेट करणार. खोटा आकडा दिला तर किती पैसे डोनेट करावे लागतील? ही या पिक्चरची गंमत आहे. आणि ह्या पिक्चर, आता तू आपलं चल, सॅकनिकचा रिपोर्ट असतो. सॅकनिकच्या रिपोर्टला आपण ऑथेंटिक मानतो. आता माझ्या मते सॅकनिक 86-87 काहीतरी दाखवत आहे. सॅकनिककडं मी जे तंबू शो लावले त्याचे रिपोर्ट आहे. हे काय प्रकरण आहे? आम्ही काय आयडिया केली, एकदा आळे फाट्याला आमची एकांकडनं आम्हाला फोन आला, मेसेज आला, अहो तुमचे शो आळे फाट्याला लावताय. असं कसं होईल? असं कसं लावेल कोण? थिएटरमध्ये आहे पिक्चर. नाही आळे फाट्याला लागलाय तुमचा शो, आज रात्री आम्हाला निमंत्रण आलंय. म्हटलं काय? 50 रुपये तिकीट, 100 रुपये तिकीट. आम्ही पटपट हालचाल केली, तिथले डीसीपी फोन केले, त्या लोकांना पकडलं. तर ती बिचारी चांगली लोक होती. ते म्हटले नाही हो, आमच्याकडे थिएटर नाही, थिएटरपर्यंत जायला गाड्या नाही, ते हे होतं, लय वेळ लागतो, ग्रामीण भागातली लोक येतात लांबून. मग आम्ही आपण म्हटलं, ते म्हटले पिक्चर कुठं आणला? ते कुणीतरी दिला आम्हाला मोबाईलवर, आणि त्याच्यावर ते त्यातल्या त्यात नाही का मोठं प्रोजेक्शन करून एवढं. माझ्या डोक्यात आयडिया आली, आईच्या गावात. म्हटलं तो माणूस किती बरोबर बोलला. जिथं थिएटर नाही ती लोक वाट बघतात मोबाईलवर किंवा युट्यूबवर किंवा टीव्हीला पिक्चर येईल. म्हटलं वाणी साहेब चांगली आयडिया. आपल्याला काय शेतकऱ्यांचा विषय पोचवायचा आहे, तुम्हाला काय पैसे डोनेट करायचे? आम्ही स्वतःची प्रोजेक्टर घेतली. आज मी पोस्ट टाकली बघ. आम्ही स्वतःची प्रोजेक्टर घेतली, टीम केल्या. लीड मीडियाची आयडिया खरं तर ही. अनुप गोरे, कुशल कोंडे, विनोद सातव, अश्विनी तिर्णीकर, मंदार आडकर, वेगवेगळी टीम. आमचं प्रोजेक्टर. तिकीट 50 रुपये. शोला लोक किती माहितीये का? 1000, 1200 आणि 50 रुपये द्यायचे. तंबू मध्ये 1000-1200. तंबू इन द सेन्स त्याला टेंट शो आपण म्हणतो. ते आता तिथला तो शो कार्यालयात, मंगल कार्यालय. अच्छा, त्याला तंबू शो म्हणतो ना आपण. की ती एक पद्धत होती की गावोगावी जायचं. कार्यालयात शो, ओपन एअर मैदानात शो, रात्री 50 रुपये तिकीट. 50 रुपये तिकीट, 1000 लोक. आणि असे किती कमवले होते म्हणजे आपण
त्याच्यातनं फक्त 2,45,00,000 का 2,2,50,00,000 कोटी आलेत माझ्या मते. किती? 2.5 मग आम्ही ओव्हरसीज परदेशातल्या मराठी लोकांवर शो केलं, कॉन्सन्ट्रेट केलं. एका शोचे 4-4 लाख रुपये आले. अमेरिकेत फक्त 65 शो झाले, ऑस्ट्रेलियात 12 झाले. डेन्मार्क नावाच्या देशात पहिल्यांदा मराठी सिनेमा रिलीज झाला. इतिहास. UAE मध्ये, दुबईमध्ये पिक्चर रिलीज केला. सर्व आखाती देशांमध्ये, कॅनडा, जपान, सिंगापूर, खूप शो, नेदरलँड, पोर्तुगाल. कधीही मराठी शो झालेले नाही तर तिकडे शो झाले. किती आलं कलेक्शन माहिती आम्हाला तिथून? 6.5 कोटी. म्हणजे 9 ते 10 कोटी आम्हाला असेच आलेत. एवढा पैसा मिळतोय सर, डोनेट का करायचा आहे? काय करायचं म्हणजे? तुमचं नक्की काय म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे काय हजारो कोटी आहेत का? 100 कोटी? कोण एवढी मोठी अमाऊंट आली त्यातनं प्रॉफिट कोण donate? मला एक सांगा, मी पहिले डिक्लेअर केला होता, मी आत्ता केला का? माझ्या जागी दुसरा असतं त्या कधीची नीतिमत्ता बदलली असती का नाही? एक्झॅक्टली. आम्हाला नाही बदलायची. त्यांना थोडीच माहिती होतं 100 कोटी होणार, पण ते बोलले होते. आणि जे बोलले तेच करतो आपण. स्वामींचं एक कार्य कसं आहे मला माहिती का? जगापर्यंत पोहोचवायचं होतं आणि शेतकऱ्यांवर बनवला होता सिनेमा, म्हणून शेतकऱ्यांच्या मुली आणि मुलांच्या शिक्षणासाठी मी ते पैसे देऊन टाकले. मराठी फिल्म इंडस्ट्री आहे ना, फक्त बॉक्स ऑफिसवर डिपेंड आहे. थिएटरवाल्यांनी आपला पिक्चर लावला, तिथं चालला तरच पैसे येणार. आपण नव्या मार्केटिंगच्या वाटा शोधल्या पाहिजेत. मी शोधल्या. तंबू शो, हे ते. आणि हे पण पहिले नाही लावले मी 4 आठवड्यानंतर लावले, जेव्हा चित्रपट पीकवर होता. अरे तोपर्यंत पिक्चर जवळजवळ 75 कोटीवर गेलता. इकडे धुमाकूळ घालत होता आणि ज्या गावात थिएटर नव्हती तिथे लोक 50 रुपयात पिक्चर बघत होते. तात्पर्य काय, वेगवेगळ्या आयडियाज अवलंबल्या म्हणून हे 100 कोटी योगायोगाने नाही झालेले, ते कमवलेत, ठरवून पूर्ण केलेत. ना चॅनल कुठला पाठीशी, ना कुठली कॉर्पोरेट कंपनी पाठीशी. फक्त स्वामी समर्थांची भक्ती, त्यांचे भक्त आणि मराठी रसिक प्रेक्षक. सिनेमा तुमच्या दारात. रूट्स लेवलला गेलो ना आम्ही. सातवणी तर त्याला नाव दिलं, तरडेचा तंबू. आई शपथ. तो म्हटलं हा शब्द आपण प्रचलित करायचा, तरडेचा तंबू, सिनेमा तुमच्या दारात. आणला ना आम्ही सिनेमा तुमच्या दारात. भले 50 रुपये द्या. बरं, मोकळ्या पटांगणात ते लावून केले ना शो. फक्त माणसाला विश्वासाची लागतात इथं, नाही तर सिनेमा फुटू शकतो. माझ्याकडे लीड मीडिया होती. विनोद सातव होता, अश्विनी तेरणीकर, कुशल कोंडे, अनुप गोरे होता. पिक्चर हिट. नशिबवान असतात काही लोक ज्यांना तरडेंचा तंबू बघायला मिळतो, नाहीतर 1 मिनिटाचा पण रोल मिळत नाही त्यांना. तरडेंचा बांबू मिळतो. म्हणजे का असं होतं? ज्याचं त्याचं नशीब असतं, असू दे. पण तुझे भोग संपव, तुलाही रोल मिळेल. पण तुझे भोग संपत नाहीयेत. तुझा किडा संपत नाहीये. खूप मोठा किडा आहे, पण याच्या एवढा मोठा मला अजून तो करता आला नाही. वाणी सर, खरं सांगा, चित्रपट वगैरे ठीक आहे, याला प्रोड्यूस करताय तुम्ही, डिजिटलच्या लोकांना कधी प्रोड्यूस करणार? त्यांच्यावर कधी थोडस नजर मारणार? डिजिटल म्हणजे त्यांना ते सांग. त्यांना तसं आपलं एवढं माहिती दे. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की तुम्ही याच्याकडे थोडं लक्ष द्या. आम्हाला वेब सिरीज वगैरे करणार. तुम्ही तरडेवर जी कृपा दृष्टी ठेवली तेवढं माझ्या. आम्हाला शिंतोडे द्या सर, शिंतोडे. आम्हाला नको. अहो दिले कधी पण या तुम्ही, असं काही नाही आमचं. मी तुला एक सांगू, माणूस चालू आहे त्याच्या फील्ड मध्ये. तुझं चॅनल आहे, प्रामाणिकपणा. ऐका ना, मी काय म्हणतो, तुझं चॅनल आहे, तुला करायचंय मोठा. खरं तुझी काही स्वप्न आहेत का? तू या माणसाला भेट. आई शपथ सांगतो, स्वामीं शपथ सांगतो, तुला काहीतरी मोठं करायचंय, तू या माणसाला भेट. तुझा बिझनेस, त्यातलं फ्युचर, तुझी ड्रीम्स ही नीट समजावून सांग. हे तुला मदत करतील. करणार का नाही? मग 100%. या पॉडकास्ट मध्ये तुला शब्द दिला, चल तुला लॉटरी लागली, यायला बरं, यायला भोग म्हणता चांगला भोगी निघाला आता. तर तो किडा म्हणलास ना, ते असं वळवायला लागतं. आता कसं आहे, तू आता काय देत नाहीस तर मला स्वतःच काहीतरी बघायला लागेल ना. तू एक काम कर, मी गंमत नाही करत, तू बिझनेस प्रपोजल तयार कर. जागेपासून सगळं हे देणार. मोठं कर, मोठा स्टुडिओ कर, चल. पण तो रन करायचा आणि त्याचं फ्युचर यांना सांगायचं, ते होणार. छोटं मोठं काम नाही पाहिजे, लक्षात घे. लेवलला. मग ते मोठ्या लेवलला कर. मग असं स्वप्न धर
की या स्टुडिओमध्ये एक दिवस नरेंद्र मोदी साहेब येतील. असं काहीतरी स्वप्न कसं 100 कोटी. कसं आहे, स्वप्न मोठं पाहायचं भाई. ह्याच्यासाठी स्वतः एक तर माझ्यासारखा तू स्वतःवर कॉन्फिडंट राहा. काय झालंय माहितीये का, होता अरे मी वाढवत पण होतो, पण मध्ये लग्न झालं ना थोडस परत ते नाही उलट अजून वाढलं पाहिजे. लक्ष्मी आली घरात, तिचा खूप वाढलाय, लेडी लक आलंय ना. पण तुझं आता आलंय, पण मग? माझा काय म्हणजे मला असं म्हणजे तू माती खाऊ नको, तिच्यावर प्रेम कर मनापासून. तिचं कौतुक मी कसं करतो बायकोचं कौतुक. लक्ष्मी कशी माझ्या पाठीशी उभी राहती. मग कळलं का. माझ्या लक्ष्मीचा विषय आपण नंतर खासगीत बोलू, मग कारण ते कसं येतं चुकून एखादं वाक्य माझ्याकडनं जायचं आता माझ्याकडे गाडी नाही, पण वाणी साहेब गाडी देऊ शकतात मला, माहितीये का तुला. देऊ शकतो. तात्पर्य काय, नशीब कसं येईल तुझ्या मागे सांगता येत नाही. नाही, गाडी शिकवतोय पहिले, लक्षात घ्या. आता मला ते गाडी शिकवणार आहे. अच्छा, मी पण आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मी पण येत नाही गाडी. नाही फोर व्हीलर येते का नाही? मला येते 4 व्हीलर, म्हणजे ते नाही, पहिले त्याला शिकवाय, त्याला येत नाही. मी सोबत राहतो. कसं आहे माहितीये का, जर का चुकून माकून धडकलं तर मला कंटेंट मिळेल. तुला हा नक्की 2-3 जणांना धडकणार मी. पुढचं एक स्वप्न होतं, माझं ड्रीम होम. हे पण हे देणार आहे. आणि तेच म्हटलेत, मी नाही कधी मागितलं. जरा इकडे ना खासगीत म्हणजे हे बघ, तुला ऑलरेडी दिलंय, मिळालंय. तू आधी प्रोजेक्ट तयार कर. तू माझ्या ताटात नको जेवायला येऊ. अरे तू वेगळंच. मला माझं जीव दे. लगेच तिच्या आईला त्याच्यात माझा घास नको चिवड, माझा भात चिवडू नकोस. तुझं तुला आता बोललंय ना, तुझं ताट तू सजव आता. अरे मला वेगळाच प्रश्न आहे, म्हणजे आता त्यांनी ऐकायला नव्हतं पाहिजे, पण आता तू बोलतोच एवढ्या मोठ्याने, सगळ्या जगाला कळतं हा माणूस असं काय करतो, एवढा पैसा कसा काय तो. कष्ट प्रामाणिक स्वामी त्यांच्या पाठीशी आहेत, लक्षात ठेव. बरं, त्यांनी वाईट दिवस पाहिले नाही असं नाही, वाईट दिवस पाहिले नाही. तुम्ही असं काही लिजिट घरात नाही येतं का, म्हणजे कुठले असं नाही रे, पॉलिटिकल बॅकग्राऊंड काही. एक मिनिट थांब, पॉलिटिकल बॅकग्राऊंड ऍटलिस्ट नाही. असायला पाहिजे. नाही. एवढं कोण नाही तर मराठी चित्रपटावर. पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलं म्हणून असं दानत असते एवढं देण्याची. वाणी सर, शेवटचा सीन आठवतो ना चित्रपटातलं तुम्हाला? एक जरा मला त्याच्यावर बोलायचं होतं, मला नाही माहिती तुम्ही याच्यावर काय उत्तर द्याल. स्वामी समर्थांचे तुम्ही इतके मोठे भक्त आहात, काय तुमच्यासाठी स्वामी समर्थ? सर्वस्व. काय अनुभूती आली किंवा काय घडलं की आयुष्य स्वामींनी व्यापून टाकलं, असं काय घडलं आयुष्यात? नाही, स्वामींनी काय केल्यापेक्षा मी स्वामींकडे कधी काही मागत नाही. त्यांना माहिती आहे ना, परब्रह्म आहेत ते, मागायचं कशाला, त्यांना तर सर्व माहितीच असतं ना. कसे आले ते तुमच्या आयुष्यात? माझ्या मिसेस कडनं आले, म्हणजे माझी मिसेस खरं स्वामी समर्थ सेवेकरी. हे बघा, व्यापार असतो, बिझनेसमध्ये थोडेसे चढ उतार होत असतात, तेव्हा स्वामींची भक्ती करायला लावली. त्या भक्तीत आम्ही वाहून गेलो. स्वामी एक बळ देतात, म्हणजे स्ट्रगल काळामध्ये आहे ना, कोणीतरी बरोबर असावं. जसं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, एवढा जरी एक शब्द तुम्ही जरी बोलला, कोणी जरी बोललं, तरी तुम्ही सस्टेन व्हाल. ज्या स्वामी समर्थांवर तुमचं एवढं प्रेम आहे, भक्ती आहे, या चित्रपटामध्ये जे विलन आहेत ते सुद्धा स्वामी समर्थांना पूजतात असं दाखवलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचं सीन, एक मुस्लिम माणूस स्वामी समर्थांच्या खांद्यावर दाखवलं. मग का जाऊन असं नाही वाटलंय बदलायला लावावं? तुम्ही तर बघताच स्वामींचे. काय कारण काय त्याच्यात बरं? काय करतात स्वामी? त्याला वाचवतात ना. हेच तर आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे. आणि आपण सनातन आहोत रे. ज्याला स्वतःची सुरुवात माहित नाही आणि ज्याला कुठला शेवट नाही, ते ना आपण. बाकी सगळ्या धर्मांचे जन्म माहिती आहेत ना. आपण खूप जुने. आणि त्याच्यामध्ये तो आरतीला पण थांबलाय असं पाहिलंय का? तो आरती करत असतो स्वामींची. कळलं का तुला? आणि ते काय म्हणतात स्वामी तिथं, तुम्हाला काय वाटलं हिंदूंचा देव आहे का? मुस्लिम शेतकऱ्याला वाचवणार नाही? एवढे छोटे येतोय आपण. हा, एवढे छोटे येतोय आपण. कोण येत आपण? अरे आपण लय जुने आहोत. हे सगळं आपल्या समोरचं जग आहे. त्यामुळे आपण तसंच असलं पाहिजे. आपला देऊळ बंद 2 100 कोटींच्या पुढे गेलाय. सैराटला बीट करेल असं वाटतं? हा, म्हणजे बीट करायला आवडेल रे, कुणाला नाही आवडणार? नंबर 1 जायला कुणाला आवडेलच ना. आता सैराटला बीट करेल का नाही सांगू नाही शकत, पण सिनेमा अजून चालू आहे थिएटरमध्ये. टार्गेट सोपं आहे, अवघड आहे, खूप अवघड आहे. पण जितकं चालेल प्रयत्न आमचे असणारच आहेत. आम्ही नवीन
ऍडव्हर्टाइजमेंटच्या स्टाईल काढू, प्रयत्न असेल. इच्छा आहे. पण अरे इच्छा का नसेल रे? तुला माहितीये का, जेव्हा पिक्चर 50 कोटी क्रॉस केला 11 दिवसात, पहिला पण नागराजचा आला रे. आधी रितेशचा आला, मग नागराजचा आला. आणि नागराज आनंदी होता. नागराज मंडळींनी फोन केला. दोस्त आहे रे माझा. आणि नागराजने फोन करून अभिनंदन केलं. 7 ते 8 मिनिट बोलत होता आणि कौतुक करत होता की प्रवीण अभिनंदन, रितेश देशमुख कौतुक करत होता. आणि रितेश तर म्हटलं, प्रवीण मोड तू रेकॉर्ड, तुझं रेकॉर्ड महिन्याभरात कुणीतरी मोडू दे, मराठी इंडस्ट्री यार मोठी करायची आपल्याला. तर हे इतकं सुंदर उदाहरण आहे. 200 कोटी असलेले डिरेक्टर एका तिसऱ्या डिरेक्टरचा पिक्चर 50 कोटीवर आल्यावर फोन करून अभिनंदन करत होते. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे प्रवीण, लावून धर. हे खरंय. दादा, शेवटचा सेगमेंटकडे आपण आलोय. तुझी याच्यात वाट लागू शकते, तू ठरव काय करायचं. हा जो गेम आहे याचं नाव आहे सुट्टी नॉट. याच्यामध्ये ज्यांची नावं घेणार आहेत त्यांच्याबद्दल वाईट मत सांगायचंय, फक्त वाईट मत, चांगलं मत सांगायचं नाही. नावं घेतोय. ह्या माणसाबद्दल तुझं काय वाईट मत आहे? मुरलीधर मोहोळ. तो अतिसज्जन आहे राजकारणात राहून, हेच माझं वाईट मत. स्नेहल तरडी, वाईट मत काय हिच्याबद्दल? अतिशिस्तबद्ध. बापरे, एवढं शिस्तबद्ध ना, ते शिस्तीने मला वात आणलाय आयुष्यात. खूप शिस्तबद्ध. जी पुढे नावं घेणार आहेत त्या माणसाबद्दल चांगलं आणि वाईट अशी दोन्ही मतं सांगायची. संतोष पंडित. संतोष पंडित, ते खड्डे, अरे ते हे करतात ते काय, मी जो माणूस मला माहित नाही, मी त्याच्याबद्दल मत कसं व्यक्त. पण तरी एखादं रील बघितलं असेल ना. नाही, पण एक लक्षात ठेव, रील त्यांची त्याची कला, क्रिएटिव्हिटी झाली ना. नो वन क्रिएट कॅरेक्टर ग्रेटर दॅन हिमसेल्फ, बरोबर की नाही? तो त्याच्या रील पेक्षा वेगळा असू शकतो, पण ते मला माहित नाही ना. त्यामुळे असा माणूस विचार की जो माझ्या माहितीतला असला पाहिजे. माहितीतल्या माणसाबद्दलच मत व्यक्त करायचं असतं. ठीक आहे. पुढच्या माणसाबद्दल चांगलं मत सांग. डोनाल्ड ट्रम्प. सत्ता राबवता आली पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प डोक्यात गेलाय का रे कधी? माझं काय डोनाल्ड ट्रम्पने वाकडं केलं? तो माझ्या डोक्यात का जाईल? कळलं ना तुला? मला त्या माणसाबद्दल वाईट. अरे त्याच्यामुळं महागाई वाढली ना आपल्याकडची. असं झालं का? डोनाल्ड ट्रम्प. हो सर, बघा म्हणजे होमवर्स ते अच्छा, तो राजनीतिक इंटरनॅशनल युद्धाचा भाग आहे. तो त्याच्या देशासाठी नाही का चांगला वागला? आपण त्याच्यावर उत्तर काढलीच की, डगमगलो का त्याला? कसं उत्तर दिलं मोदी साहेबांनी? राहुल गांधीबद्दल चांगलं मत सांग. राहुल गांधीवर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप नाही करू शकत. राहुल गांधीवर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप नाही करू शकत. कधी नाही, आजपर्यंत कधी झालाय का? मी तर ऐकलं नाहीये. कुठला गुण सगळ्यात चांगला आहे राहुल गांधीचा? राहुल गांधीचा गुण चांगला. नरेंद्र मोदींचा चांगला गुण? तू म्हणशील ते मी किती वेळ बोलेल. राहुल गांधीचा विषय आला की विचार कर. अरे कारण का माहितीये का, मी राहुल गांधींवर एवढा विचार नाही ना केला यार. का नाही केला यार? बघ, मी जसं तू म्हटलं चांगला, तसं मी राहुल गांधींबद्दल वाईट पण नाही बोलू शकत. कारण मी का बोलू? तुम्हाला ते विचारलं, मी पटकन चांगलं सांगितलं त्यांच्याबद्दल. नरेंद्र मोदींबद्दल मी किती वेगळं, तू एक सेशन घेऊ शकतो. काँग्रेसचा चांगला गुण सांग. काँग्रेसचा चांगला गुण, काँग्रेसची लोक कमरे खाली जाऊन कधी टीका नाही करत. तू नीट बघ, काँग्रेसचा कुठलाही नेता हा तुला कमरे खाली जाऊन किंवा वाह्यात टीका करताना कधी दिसणार. ते कारण एक लिगसी आहे ना, मोठी लिगसी आहे रे. कॉक्रोच जनता पार्टीचा चांगला गुण सांग. मला काहीच माहिती नाहीये त्याबद्दल. कारण ती कॉक्रोच पार्टी काय, तुम्ही म्हणता ती जन्माला आली त्यावेळी देऊळ बंद रिलीज झालता. मी बिझी होतो महाराष्ट्रात, सगळ्या थिएटर बिटर मध्ये फिरत होतो. त्यामुळे एखादा कॉक्रोच माझ्या पॅन्टीत शिरलं तरी मला कळलं नसतं, इतका मी बिझी होतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला काही माहितीच नाही. MIM मध्ये जे ओबीसी आहेत त्यांच्याबद्दल चांगलं मत सांग. एक आहे, ते भाषण चांगलं करतात, वक्ता चांगला आहे, तो खूप चांगला वक्ता आहे आणि एक अशी पर्सनॅलिटी आहे त्यांच्याकडे स्वतःची. अथर्व सुदामेचा एक वाईट गुण सांग.
अथर्व सुदामेत नाही वाईट गुण मला कधी दिसला नाही, खरंच नाही दिसला. एक साधा सिंपल माणूस आहे. सूरज खटावकरचा एक चांगला गुण सांग. मुद्दामून म्हणजे आपल्या ऍक्टिंगचा कसा किस पाडायचा ना, हे बरोबर त्याला इथं सुचणार. त्याचा चांगला गुण तो त्याच्या वाट्याला आलेले सगळे भोग भोगतो. विनोद वणवेचा वाईट गुण सांग. विनोद वनवेला वाईट गुणच नाही, उलट त्याचा वाईट गुण माहितीये का काय? तो लोकांवर अति विश्वास टाकून त्यांच्यासाठी वाटतील ते करतो. विनोद वनवेला वाईट गुण असूच शकत नाही. वाणी सरांचा वाईट गुण सांग. वाईट म्हणजे वाईट, कक्कून केलेला वाईट नाही. जे मगातपासून चाललंय ना, कळतंय मला ते उगाच बाबा शुगर कोटेड वाईट सांगायचं. त्यांचा वाईट गुण ते कोणाला मदत करताना कुठलाच विचार नाही करत. त्यांनी थोडी चौकशी केली पाहिजे, जरा अभ्यास केला पाहिजे. ते काहीच नाही बघत, ते देतात. हा वाईट गुण आहे खरं. त्यांनी काय होतं माहितीये का, एखादा गरजवंत नसलेला माणूस पण त्यांच्याकडनं घेऊन जाऊ शकतो. ते खऱ्या गरजवंतापर्यंत गेलं पाहिजे ना. काय वाटतं वाणी सर? कायच की त्यांचं असू शकतं ना. काय म्हणतो? अरे काय करतोस तू? म्हणजे तो माणूस आलायलाच तयार नाही. मी आत्ता तुमच्यात भांडण होतील, कुठल्या तरी याच्यात वाद निघेल ना. दोन स्वामी भक्तांमध्ये वाद आयुष्यात होऊ वाद शकतो. नाही होणार. चित्रपटात स्वामी भक्तांमध्ये वाद झालाय, पण रिअल लाईफ मध्ये नाही होणार. असं कसं? हे बघ, चित्रात दोन स्वामी भक्तात कुठं वाद झाला? ती स्वामी भक्त कुठे होती तेव्हा? संगीबाई गुडे. मी स्वामी भक्त होतो आणि माझ्या स्वामींमध्ये वाद झाला. त्यांनी एका लाथेत माझं भूत उतरवलं. कशी लाथ बसलीये, कसा हवेत गेलोय. शिशुपाल. शिशुपाल. शेवटाकडे येतोय प्रवीण सर. प्रवीण सर इतके मोठे झालात, चित्रपट काढलेत, कोटींमध्ये डिरेक्शनचे पैसे घेतात. चित्रपट सृष्टीत आल्यावर जर का कुठला पश्चाताप झाला असेल तर तो सगळ्यात मोठा पश्चाताप कुठला होता आयुष्यातला? नाही रे, मी परमेश्वराचे आभार मानतो की देवाने मला या फिल्म इंडस्ट्रीत टाकलं. म्हणजे माझा रोजचा दिवस इतका आनंदी असतो. तुला सांगतो, जेव्हा माझ्या खिशात काही नव्हतं तेव्हाही मी तितकाच आनंदी होतो. मी आजही तितकाच आनंदी आहे. आणि उद्या माझ्याकडे काही नसलं तरी मी सिनेमाच करत राहणार आहे. त्यामुळं पश्चातापाचा दिवस सिनेमा इंडस्ट्रीत नाही. कारण सांग का? माझी कला माझा व्यवसाय. काहीतरी व्यवसाय आला आणि त्याच्यावर मी जगतोय अशातला भाग नाही. वाणी सर तुम्ही पण सांगा. तुम्ही पण जेवढं मी दादाकडनं ऐकलं, असं काही लिजिट घरातनं, मोठ्या घरातनं तुम्ही पण आला नाही आहात. म्हणजे सामान्य कुटुंबातनंच आला असं. दादाचं पण तसंच झालं. मला जो माणूस माहितीये की सगळ्यात जास्त काळ स्ट्रगल करणारा माणूस जर का कोण माझ्या आयुष्यात मी बघितलाय, मला वाटतं 21 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष. बघ ना, मी पहिली एकांकिका केली 1995. म्हणजे त्याला आता झाली 31 वर्ष. 31 वर्ष आणि अजूनही आहे. मी स्वतःला सेटल कधीच नाही म्हणणार. मी सेट नाहीये फिल्म इंडस्ट्रीत, कुणीच सेट नाही होत. आज माझा सिनेमा 100 कोटीवर गेलाय, मला उद्या काम नसेल. माहितीये का तुला? मी सिरियसली सांगतो, माझा सिनेमा आज 100 कोटी झालाय, उद्या माझ्याकडे काम नसेल. इतकी बेभरवशाचं क्षेत्र आहे, इतकं बेभरवशाचं क्षेत्र आहे. त्यामुळं यातलं यश आणि अपयश दोन्हींच्या प्रेमात पडायचं नाही. काय म्हणतात, अपयशाने खचून जायचं नाही आणि यश मिळालं तर हुरळून जायचं नाही. कारण हे सगळं खोटं आहे. 31 वर्ष लागतात दादा इथपर्यंत पोहोचायला. 31 वर्षामध्ये 31 वर्ष फक्त एका लेवलला स्ट्रगल चाललंय, पैसाच तितका मिळत नाहीये. आत्महत्याचा विचार आला? 2003, 4, 5 या काळात आला असेल, मे बी येऊन गेलाय किंवा आला असेल. का माहितीये का? टोकाचं स्ट्रगल. आणि लग्न झालं होतं? नाही, लग्न नव्हतं आलं तेव्हा. लग्न झाल्यावर माझं लाईफच बदललं. म्हणजे लेडी लक लागलं मला खरं तर. म्हणजे माझ्या आयुष्यात स्नेहल लक्ष्मीच्या पावलांनीच आली. स्नेहल ज्या दिवशी माझ्या आयुष्यात आली त्यानंतर माझं आयुष्य बदललं. पण मी नाटकाच्या खूप प्रेमात राहिलो, म्हणून मी आता नाटक पाहायला जायला घाबरतो. माहितीये का तुला? मी नाटक पाहायला जायला घाबरतो कारण मला असं वाटतं मी परत त्याच्या प्रेमात पडेल. मी खूप नाटक वेडा होतो.
तुम्हाला कधी आला सर असा विचार, तुमच्या आयुष्यात कधी घडला असं? नाही, धंद्यामध्ये येतात अपजाऊन्स, खूप येतात. स्ट्रगल खूप केलंय, खूप स्ट्रगल केलंय. पुण्यात आलो तेव्हा मी 450 रुपयाच्या नोकरीवर होतो. 86 मध्ये जेव्हा आलो तेव्हा सिव्हिल मध्ये केलं होतं ना मी, इंजिनिअरिंग. आणि आलो नव्हतो. घरचे चांगलं होतं, घरच्यांनीच मला पुण्याला पाठवलं. गाव सोड तर प्रगती होईल म्हणून मी पुण्यात आलो. मग नोकरी केली, मग कन्स्ट्रक्शनचे छोटे मोठे कामं केली. करत 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 आज 30-35 वर्षापासून या व्यवसायात आहे. आणि मध्येच मग सिनेमा का करायचा की जेव्हा मी स्ट्रगल टाइम मध्ये होता तेव्हा स्वामींमुळे मी वाचलो. म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. घरात पण स्वामींचं कार्य खूप व्हायचं. ती एक जी प्रेरणा मिळते किंवा जी ती ताकद मिळते ना, तिने आपण सर्व विसरून जातो. किती संकट येऊ, संकट तर खूप आली माझ्यावर, एक सगळ्यात पण मोठं त्यातनं आपण बाहेर पडलो. एक कुठलं तरी मोठं संकट जे विसरणार नाही कदाचित कधीच? विसरणार म्हणजे आमचं एक साईट चालू असताना ऍक्सिडेंट झाला होता. 9 लोक गेले होते त्याच्यामध्ये. आता ते कॉन्ट्रॅक्टर असतात, कामगार पडले त्याच्यावरनं. तो फार मोठा बिकट काळ होता तेव्हा. 1 वर्ष. आणि तेव्हा 2015ला मी पाहिले, मी बरोबर होतो त्यांच्या 2015 साली सिनेमा आला होता आपला देऊळबंद. त्यात काय होतं, तुला आता इंडिया भोवतीच फिरावं लागेल. तसं 6 महिने मी घराच्या बाहेर होतो, इंडिया भोवतीच फिरत होतो. त्यामुळे मला असं वाटलं की सिनेमा आपल्यावरच बनलाय. लय फिरले ते. हा, खूप फिरलं तेव्हा. येतात पण स्वामी संकटातनं बाहेर काढतात 100. मग जेव्हा हा आपल्यासारख्या माणसांना आत्महत्येचा कधीतरी विचार येऊन गेलेला असतो, येतो, सगळे अपफ्रंटला येऊन सांगत नाही. नाही येतोच. अरे तुमच्या बिकट काळात ना हे असे विचार येऊन जातात. त्याच्यावर जे मात करून उभे राहतात ते खरे यशस्वी. घाबरायचं नाही, म्हणजे डगमगायचं नाही. माझं काय म्हणणं आहे की ठीक आहे, आज येईल, पॉझिटिव्ह राहायचं आयुष्यात, कधी पण पॉझिटिव्ह. ज्याच्या मनात आत्महत्येचा विचार येईल ना, त्या माणसाने एकदा डोळे मिटायचे आणि हे वाक्य आठवायचं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. आपल्याकडे जे एक नास्तिक आणि मी नाही देवबिव मानत, ही जी एक अशी अर्धी हळकुंड आहेत ना, त्या अर्ध्या हळकुंडांना देवावर, जसं देऊळबंद 2 आला, त्यांना लगेच ती अर्धू हळकुंड पार काळी निळी जांभळी पडतात. तर त्यांनी असं नका करू, तुम्ही पिवळेच राहा. तुमची कावीळ तुम्ही जाऊ देऊ नका. देवाच्या विरुद्धाची नास्तिकतेची कावीळ तुमच्या नजरेत तशीच ठेवा. पण ज्यावेळी अडचण असेल, एकदा डोळे मिटा आणि म्हणा, वाक्य आठवा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. इतकं ते. मग का करतो शेतकरी आत्महत्या? त्याच्यासाठीच तर सिनेमा केला ना. 300 रुपयासाठी पण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अरे 300 तर मी जास्त बोललो. आता त्याच्या खाली आलो तर लोकांना विचित्र वाटेल. त्याच्याही पेक्षा कमी पैशांसाठी आत्महत्या. म्हणजे आईचं डोकं दुखतंय घरात आणि सेराडॉनची गोळी आणायची. काय कसली गोळी घेतात, जी काय असेल ती ब्रँड, जी गोळी असेल, कित्येकदा तेवढे पैसे नसतात आणि त्या एका भावनेने पोरगं मरतंय रे, की माझ्या आईचं डोकं दुखतंय. म्हणून तो सीन आहे सिनेमात. तुला तुझ्या आजाराच्या गोळ्या घ्यायची या लायकी नाही तुझ्या शेतकरी पोराची. रायाचा डायलॉग मनातला, ते त्यातनं आलेले आहेत. 300 पण मी लय बोलतोय रे. इतकी बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आणि त्याच्यासाठीच सिनेमा केलाय. ज्यावेळी तुमच्या सगळ्या संपतील, शेवटी काहीतरी आठवा, काहीतरी आठवा. त्या आठवण्याचा विचार जरी गेला, ती म्हणजे आत्महत्या टोकाची असताना माझ्या सिनेमा जरी आठवला त्यांनी पाहिलेला आणि त्याच्यात जरी 10-12 सेकंद निघून गेले माझ्या सिनेमाचं काहीतरी, तरी आत्महत्या वाचेल. तो सेकंद महत्वाचा असतो. वा, वाणी सर, प्रवीण दादा, तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. मी आनंदी काय माहितीये का, एवढं वाढतंय किंवा चाललंय, तुम्ही जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचू शकता. हा, तर एक छोटंसं आव्हान, मग एक दादा तू पण करत, पण मला असं वाटतं की हा चित्रपट जितका चालेल तितक्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला यातनं मदत मिळणार आहे. म्हणून हा चित्रपट 2ऱ्यांदा 3ऱ्यांदा नक्की आवर्जून बघायला जा, कारण की मराठी माणसांमध्ये किती ताकद आहे हे आपण
मराठी चित्रपट जेव्हा चाललेत तेव्हा बघितलं की तो काय करू शकतो जेव्हा मराठी माणूस डोक्यावर घेतो. आणि हा चित्रपट असंच घ्या डोक्यावर. तुला काही सांगायचं असेल, आवाहन करायचं असेल तर कर. मी प्रत्येकाला एवढंच आवाहन करेल, देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची बघा. तुमच्या स्वतःसाठी बघा. जे नावं ठेवतायत त्यांनी पिक्चर बघितलेला नाहीये 100%. तो यासाठी बघा की हा सिनेमा तुम्हाला जगण्याचं बळ देणार. नास्तिक असतील टोकाचे त्यांनी पण बघा. नाही आवडला मला शिव्या घाला, पण हा सिनेमा बघा. आमचा कुठलाही वेगळा हेतू नाही यातून. हा सिनेमा बघा. हा सिनेमा फक्त शेतकऱ्यांचा नाही, हा सिनेमा तुमचा आहे. जो जो बघणार आहे त्याचा सिनेमा आहे. देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची. 100 कोटी झालेत, 110 होतील, 8 होतील, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हा सिनेमा प्रत्येकाने बघा. आणि थिएटरला का बघा? मोठा पडदा असतो, लार्जर दॅन लाईफ म्हणतो ना आपण फिल्म इंडस्ट्रीला, तर तो आनंद तिथं घेण्याचा आहे. बघा, नक्की बघा. चला, तुम्ही सुट्टी नका देऊ चित्रपट बघण्यासाठी. हा चित्रपट बघायला जा. आणि मराठी माणूसच मराठी चित्रपटाला मोठं करणार आहे. आपण बघतोच की साऊथची वगैरे उदाहरणं घ्यायची गरजच नाही. आपल्याकडे इतकी लोक आहेत, इतकं मराठीवर प्रेम आहे, आपण ते तसंच ठेवूयात. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा. मला असं वाटतं जेव्हा हा एखादा चित्रपट 200 कोटी क्रॉस होईल तेव्हा मला मजा येईल असाच पॉडकट्टा करायला. तुम्हाला काय वाटतंय, कुठला विषय घेऊन आम्हाला कळवा. थँक्यू दादा, थँक्यू सर. धन्यवाद. संपले का भोग तुझे? भोगून झाले माझे आता 2 तास.